जे तुम्ही डोळे बंद करतात, डोळ्यासमोर जी भविष्याची इमारत दिसते, त्या इमारतीचा पाया तुम्हाला या वर्तमानात घालायचा आहे. त्यामुळे आपल्याला प्रयत्न करत राहावे लागतील आणि ते प्रामाणिक प्रयत्न करत राहावे लागतील. प्रयत्न केल्यावर काय येईल? प्रयत्न केल्यावर दोन गोष्टी होतात. एक तर आपल्याला यश मिळतं, नाहीतर आपल्याला चांगला एक अनुभव मिळतो. बरोबर? अपयश म्हणजेच काय? एक चांगला अनुभव मिळतो आणि ते करावं. भविष्य आपल्याला भविष्य जर आपलं उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला वर्तमानात कोणतीही गोष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे. काल सरांनीच तुम्हाला त्यांचा एक जबरदस्त एक्सपिरियन्स सांगितला होता. तो म्हणजे सरांनी सांगितलं होतं की एक असा काळ होता की ज्या ठिकाणी काय करायचो, जेवण वाढायचं काम करायचो. बफे स्टाईल बफे आपल्या मेथडमध्ये जेवण वाढायचं काम करायचो आणि त्यानंतर एक काळ असा आला की एका 5 स्टार हॉटेलमध्ये ते जेवणारा माणूस मी होतो आणि वाढणारी माणसं कोणीतरी वेगळी होती. म्हणजे त्या ठिकाणी जागा बदलली होती. काय झालं होतं? जागा बदलली होती. आणि ही जर तुमची जागा तुम्हाला बदलायची असेल तर त्याच्यासाठी वर्तमान तुम्हाला काय करावं लागेल? खूप मेहनत करावी लागेल. वर्तमानाला तुम्हाला खूप जपावं लागेल. तुमचं भविष्य आपोआप उज्ज्वल होत जाईल बाळांनो. आणि त्यासाठीच ज्ञान मंदिर क्लासेस तुमचा हा वर्तमान घासून चकचकीत करण्यासाठी सतत कार्यरत असतो. दरवर्षी, दर वेळेला, दर महिन्यात, दर आठवड्याला, काही ना काही दर दिवसाला सतत तुम्हाला काही ना काहीतरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न असतो. प्रत्येक लेक्चरच्या माध्यमातून म्हणा किंवा हे जे असे सेमिनार आहेत किंवा सध्या ऑनलाईन मध्ये वेबिनार आहेत, या प्रत्येकाच्या माध्यमातून उद्देश एकच आहे की तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फायदा व्हावा, प्रत्येक विद्यार्थी त्याच्या भविष्यापर्यंत पोहोचावा, यासाठीच आमचा संपूर्ण प्रयत्न असतो. आणि गेले काही दिवस सध्याचा जो काळ लक्षात घेता ज्ञान मंदिर क्लासेस खूप जबरदस्त जोमाने काम करतोय, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एक निराशा आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती आहे, प्रत्येकाचं मन थोडस निराशाजनक वातावरणामध्ये वावरतंय. सो त्या प्रत्येकाला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाचा भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्या बदलत चाललाय, तो पुन्हा त्या ठिकाणी आणण्यासाठी आम्ही सतत या ठिकाणी प्रयत्न करतोय. प्रत्येक वेळेला तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही छान पद्धतीनं त्या ठिकाणी आम्हाला सपोर्ट करताय, तो तुमचं सर्वांचं खरोखर खूप आभार. आणि आज देखील बघा एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात. काही विद्यार्थी दिसत आहेत, काही पालक दिसत आहेत, इतर काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं मी ज्ञान मंदिर क्लासेसच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर बाळांनो, आज आपण तयार झालो एक जबरदस्त अनुभवासाठी. काल आपण कॉमर्स म्हणजे काय, कॉमर्स मध्ये कोणत्या गोष्टी आपण करू शकतो, कुठे कुठे जाऊ शकतो याबद्दल माहिती मिळवली होती. आणि आज त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे की कॉमर्स मध्ये नेमक्या कशा प्रकारे तुम्हाला करिअर घडवता येईल, याबद्दल आपण डिटेल मध्ये आज जाणून घेणार आहोत. आणि आपले प्रमुख वक्ते, आपले मार्गदर्शक ज्यांनी काल हसत खेळत एक एक पाऊण तास कसा गेला आपल्याला कळला देखील नाही, अशा पद्धतीने एक जबरदस्त आपलं मार्गदर्शन केलंय, ते आपले राजू औटी सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. तो सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. ते सुद्धा आपल्या मीटिंग मध्ये इन झालेले आहेत. त्याचबरोबर जे काही पालक नवीन असतील त्यांच्या माहितीसाठी सांगतो की राजू सर हे स्वतः एक सीए आहेत. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रामध्ये ब्रांच मॅनेजर या पदावरती ते कार्यरत होते आणि जवळजवळ 19 वर्ष त्यांना या फील्डचा, आपल्या शिकवण्याच्या फील्डचा, अध्यापनाचा अनुभव आहे. गेले 19 वर्ष ते हजारो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करतायत आणि त्यांना त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी मदत करतायत. एक असं व्यक्तिमत्व आपल्या समोर मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे जे की स्वतः एका शून्यातून, तुम्ही काल ऐकलंच असेल, 10वीला 49%, मग 62%, मग 60%, आणि मग हा जो त्यांचा सीएचा प्रवास, हा एक जबरदस्त शून्यातून एका जबरदस्त वरच्या ग्राफला गेलेला माणूस आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतायत. तर त्यांची भावना एकदम निर्मळ आहे. त्यांनी हे परिस्थितीतून दिवस काढले, त्यांनी पाहिलं ही परिस्थिती कशी असते आणि ती आपल्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतायत. त्यांनी जे दिवस भोगलेत किंवा त्यांनी जी परिस्थिती अनुभवली, ही परिस्थिती तुमच्या वाट्याला येऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. सो आपले असे लाडसर या ठिकाणी उपस्थित झाले, तर तुम्ही सर्वजण त्यांच्या लेक्चरची वाट पाहताय मला माहिती आहे. तर आपण आता लगेच सुरुवात करूया. तो सर्वांना मी विनंती करतो, तुम्ही ज्या ठिकाणी बसला असाल त्या ठिकाणी प्रत्येकाने हात जोडायचे, डोळे बंद करायचे आणि शांतपणे मनातल्या मनात आपापल्या आई वडिलांचं, आपल्या महापुरुषांचं, देवांचं स्मरण करा. तुमचं भविष्य आठवा, जे ध्येय आठवा, ज्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचायचंय ते ध्येय तुमच्या समोर ठेवा. भले ते कॉमर्सशी निगडित असो, आर्ट्सशी असो, सायन्सशी असो, ते ध्येय तुमच्या समोर ठेवा आणि मनातल्या मनात प्रार्थना करा की हे सर्व मला अचीव्ह होतंय. आजच्या मार्गदर्शनातून ह्या सगळ्या गोष्टी मी शिकतोय असं मनातल्या मनात इमॅजिन करा.
शांतपणे आपापल्या आई वडिलांचं स्मरण करा, महापुरुषांचं स्मरण करा. लेट्स स्टार्ट अवर प्रेयर. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. तुमच्या सर्वांमध्ये या ठिकाणी शांततेचं वातावरण प्रस्थापित झालंय आणि हे असंच शेवटपर्यंत टिकेल आणि सर सांगतील त्या प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यवस्थित ऐकाल, समजून घ्याल. जर काही शंका असतील तर सरांना विचाराल, हीच अपेक्षा. सो आता आपण क्षणाचाही विलंब न लावता लगेचच मी सरांकडे सुपूर्द करतो. सर या ठिकाणी प्रेझेंट आहेत, तो सरांना विनंती करतो. सर प्लीज टेक युअर चार्ज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू शैलेश सर आणि प्रदीप सर आणि ज्ञान मंदिर परिवार. पहिलं म्हणजे नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. कालचं सेशन जे होतं त्याच्यामध्ये आपण काय शिकलो, तर आपण फक्त एवढं शिकलो की कॉमर्स काय, व्हॉट कॉमर्स आणि व्हाय. आज आपल्याला जे शिकायचं आहे, आजच्या ज्या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये हाऊ, म्हणजे कसं करायचं. आपल्याला करिअर घडवायचं आहे ना, तर करिअर कसं घडवायचं आहे. हाऊ काल आपण 2 पार्ट कव्हर केले, म्हणजे आपल्याला ते माहीतच नव्हतं की कॉमर्स म्हणजे काय आणि कॉमर्स का. आजचा जो पार्ट आहे आपल्याला ते बघायचं हाऊ, कशा पद्धतीने आपल्याला आपलं करिअर अचीव करायचं. एक थोडीशी सुरुवात करतो, म्हणजे याच्यावरच नंतर मी पीपीटी प्रेझेंटेशन करतो. सगळ्यात पहिलं म्हणजे हे आपलं 21-22 जे इयर आहे, इकडनं आपण सुरुवात करणार आहे करिअरला. काल मी कोणाचे मेसेज बघितलेले नव्हते, त्यामुळे ते माझ्याकडनं मिसआउट झालेलं होतं. कारण मला तेवढं असं वाटलं नव्हतं की कालच्या लेक्चरमध्ये मेसेज वगैरे येतील. पण आज तुम्हाला जे काही डाऊट असतील तर ते आज तुम्ही मेसेज बॉक्समध्ये टाकत चला. मी साइड बाय साइड ते बघेल आणि तुम्हाला रिप्लाय करेल. करंट इयर आपलं जे अकॅडमिक इयर आहे हे 21-22 इयर आहे. या एज मध्ये आता करंटली तुमचं 10वी पास झालेले आणि तुम्ही 11वीच्या उंबरठ्यावर आहात. किती एज आहे तुमचं, किती एज आहे प्रेझेंटली, तुमचं एज किती आहे. चॅट बॉक्स मध्ये लिहिलात तरी चालेल.
व्हेरी गुड 16. तो अराउंड 15 to 16 ईयर आहे. चला आपण एक अंदाज पकडूया 16 ईयर आहे. 16 रनिंग आहे तर आपण 16 ईयर पकडूया. पहिली ते 10वी हा प्रवास आपला स्कूलचा होता. त्याच्यानंतरचा आपला जो प्रवास आहे तो आता चालू होणार आहे 11वी पासूनचा. आपण कॉमर्स मध्ये मॅनेजमेंट शिकतो, टाइम मॅनेजमेंट. तुम्हाला आता डिसाइड करायचंय, आता ह्या एज मध्ये, की मला कधीपर्यंत, कोणत्या इयर पर्यंत मी सेटल झालो पाहिजे. माणूस आयुष्यामध्ये कधी सेटल होत नाही तो पार्ट बाजूला ठेवा, पण एक टार्गेट ठेवायचं आहे आणि त्याचं प्लॅनिंग आतापासून तयार करायचं 11 पासून. यु नो तुम्ही ज्या एज मध्ये आहात 16 एज, तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वरांनी ह्याच वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली होती. संभाजी महाराजांनी ह्याच वयामध्ये ग्रंथ लिहिला होता. तो हे एज जे आहे ना 16, ते खतरनाक वय आहे. घडणार पण ह्याच वयात आणि कदाचित बिघडायचं असेल ते पण ह्याच वयात. मग आपल्याला डिसाइड करायचंय आपल्याला घडायचंय की बिघडायचंय. आणि माझी अपेक्षा आहे की आपण घडायचंय. सो 2021 मध्ये दिस इज समवेअर आय एम गिव्हिंग अ चार्ट आणि त्यानंतर बाकीच्या पीपीटी प्लॅनिंग कडे जातो मी. 21-22 हे आपलं 11th इयर असणार आहे. 22-23 इथे आपलं 12th कंप्लीट होणार. इफ यू डिसाइडेड की मला कॉमर्सच करायचंय मग काही प्रॉब्लेम नाहीये. मग 11वी-12वी 2 वर्ष आपल्याला कॉमर्सच करायचंय. इकडनं 22-23 नंतर मग इकडनं आपल्याला आपले पाठ वेगळ्या दिशेने जाणार आहे. काही मुलं असं सांगतात किंवा काही प्रोफेसर पण सांगतात किंवा काही टीचर, मेनी पीपल मेनी माइंड्स, प्रत्येकाचे माइंड वेगळे असतात, की तुम्ही 12वी करत असताना सीए करा किंवा 12वी करत असताना सीएस करा. तर माझं असं ओपिनियन आहे, माझं, प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असतं, काही गरज नाही त्याला. हे 2 पिलर आहेत 11वी आणि 12वी. हे 2 पिलर मजबूत करा. ह्या 2 वर्षात एवढंच बघा, मला 11वी आणि 12वी करायचं बस. 11वी बेस आहे आणि 12वी त्याची टेस्ट आहे. म्हणजे 11वीला मला पूर्ण कमांड करायची आहे कारण सगळं नवीन आहे. मला ए पासून सुरुवात करायची आहे. आणि 11वीला ते केल्यानंतर मग 12वी मध्ये आपली बोर्ड एक्झाम आहे आणि 12वीच्या बोर्ड एक्झाम नंतर मग पुढे चालू होणार आपला प्रवास. आणि तो पूर्ण प्रवास आज मी प्रयत्न करतो शॉर्ट मध्ये समजून सांगण्याचा, कारण तो खूप आहे. कदाचित आज तेवढा टाइम पण मिळणार नाही पूर्ण कंप्लीट करायला, पण आपण प्रयत्न करूया. इथे तुमचं एज 16 आहे, इथे तुमचं एज 17 आहे. म्हणजे ऍट द एज ऑफ 17 तुम्ही 12th कंप्लीट करणार आहात. या 2 इयर मध्ये आपल्याला 11वी-12वी सोडून काही बघायची गरज नाही. नथिंग एल्स, फक्त 11वी आणि 12वी. HSC आपण 22 आणि 23 या इयर मध्ये कंप्लीट करतोय आपलं अकॅडमिक इयर. 21-23 इथे आपलं HSCचं इयर कंप्लीट होत आहे आणि त्यावेळी आपलं एज असणार आहे 17. आणि मग इकडनं आपल्याला पुढे सुरुवात होणार. सो 12वी नंतर काय करायचं? चार्ट आहे माझ्याकडे पीपीटी मध्ये, पण मला असं दाखवायला खूप आवडेल. पुढचे 3 वर्ष म्हणजे मला ग्रॅज्युएशन करायचंय. 22-23
इथे 12वी कंप्लीट झाली, 23 आणि 24, 24, 25, 25, 26 हे 3 इयर. या 3 वर्षामध्ये आपल्याला एक ग्रॅज्युएशन लेवलची डिग्री घ्यायची आहे. म्हणजे सर काय, सर ग्रॅज्युएट व्हायचंय, ग्रॅज्युएट. आता फक्त 11वी 12वीचा विचार करायचा. आफ्टर 12 म्हणजे प्रवास कसा आहे, हाऊ करिअरला आपल्या प्रवास कसा पाहिजे. HSC 22-23 मध्ये कंप्लीट झाल्यानंतर तेव्हा तुमचं एज आहे 17, ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं. आता ग्रॅज्युएशन कशामध्ये कंप्लीट करायचं सर, तर ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही एक जनरली आता आपण पकडूया बीकॉम. इथे FY बीकॉम, इथे SY बीकॉम, TY बीकॉम. म्हणजे 1 जून असं आपण पकडूया की 23 आणि 24, 23 आणि 24 ह्या एज मध्ये म्हणजे ह्या इयर मध्ये FY बीकॉम कंप्लीट झालं आपलं. एक मार्च 24 पकडूया, मार्च, एप्रिल 24, इथे आपलं SY बीकॉम कंप्लीट झालं. म्हणजे त्याला आपण इथे 13वी बोलू, त्याला इथे 14वी बोलू. म्हणजे तुम्ही लहान आहात म्हणून तुम्हाला अजून FY वगैरे माहित नसेल म्हणून सांगतो. त्यानंतर एप्रिल 25 ते एप्रिल 26, मार्च 26 इथे आपलं TY बीकॉम होणार 15वी. म्हणजे ऍट द एज ऑफ 18, 19 आणि 20 म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होणार. प्लॅन तुमच्याकडे रेडी पाहिजे, आत्ताच रेडी पाहिजे. म्हणजे ऍट द एज ऑफ 20 तुम्ही ग्रॅज्युएट होतात. सर 12वी नंतर आपल्याला काय करायचंय, 11वी 12वी कॉमर्स केलं ठीक आहे, पण 12वी नंतर खरी आपली मजा 12वी नंतर आहे. 12वी नंतर आपल्याकडे 2 रस्ते आहेत. एक ग्रॅज्युएशन डिग्री आणि एक प्रोफेशनल डिग्री. ग्रॅज्युएशन बीकॉम आणि बरंचसं काही आहे, मी पुढच्या याच्यामध्ये सांगतो. फक्त जस्ट जनरली सांगतोय की मला तुमच्या डोक्यामध्ये काय बसवायचं. मला ग्रॅज्युएशन बीकॉम मधून करायचं, बॅचलर इन कॉमर्स, आणि एक प्रोफेशनल डिग्री आहे एका साईडला. काल मी बोलताना तुम्हाला सांगितलं की कॉमर्स हे मल्टीटास्क. SY बीकॉम करणार, TY बीकॉम करणार, म्हणजे 3 वर्ष मी बॅचलर डिग्री करणार. दॅट इज कॉल्ड एज ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे, यस, 100%. कोणी किती सांगितलं की ग्रॅज्युएशन करू नको, अजिबात मानायचं नाही. तुम्हाला कमीत कमी बीकॉम ची डिग्री घ्यायचीच आहे. इज अ बॅचलर डिग्री, बॅचलर ऑफ कॉमर्स, म्हणजे यू आर द बॅचलर इन कॉमर्स. आणि बीकॉम ची डिग्री जेव्हा मिळणार तेव्हा तुमचं एज असणार 20. ओके.
आता मी बीकॉम का निवडायला सांगतोय? ग्रॅज्युएशन तुम्ही कशामध्ये पण करू शकता, नो डाऊट. मी तुम्हाला ते पण सांगणार आहे. सध्या थोडासा फोकस तुमच्या माइंडमध्ये मला टाकायचं, ते मी ह्या चार्ट नुसार टाकतोय. ऍट द एज ऑफ 20 तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत आहे. काही जणांचं 20 असेल, काही जणांचं 21 असेल. जर इथे 16-17 असेल तर 18 पर्यंत कम्प्लीट झालं तर इथे 21 होईल. आपण 21 पकडूया. सध्या 16वं वर्ष, 16 कम्प्लीट आहे, 16 रनिंग आहे. तर 20 रनिंग मध्ये किंवा 21 मध्ये, 21 रनिंग मध्ये आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होणार. मल्टीटास्किंग कॉमर्स आहे. जेव्हा मी FY बीकॉम करत असणार ना, त्याच वेळेला मी इथे एक प्रोफेशनल कोर्स करणार, आयदर CA और CS और CMA. हा, मी CFA वगैरे काही नाही सांगत आहे. जेव्हा आपण 13वी 14वी 15वी हे एका साईडला करणार, त्याच वेळेला अलॉंग विथ द ग्रॅज्युएशन आय कॅन डू एनी वन ऑफ दिस डिग्री. एनी वन काय, तिन्ही पण करू शकतो किंवा या तिघांपैकी कोणती तरी एक करू शकतो किंवा दोन्ही पण करू शकतो. माझं पूर्ण लेक्चर व्यवस्थित आहे का हे? म्हणजे 13वीला मला फक्त बीकॉम करायचं नाही, अजिबात नाही. आम्ही फक्त बीकॉम केलं कारण आम्हाला सांगायला कोण नव्हतं. 12वी झाल्यानंतर फक्त 13वी, फक्त बीकॉम, अजिबात नाही. दिस 3 years you have to invest in the CA, either CA or CS or CMA. तुम्ही बोलणार सर MBA ला ग्रॅज्युएशन लागतं. MBA आता नाही. CFA ते पण नंतर, बाकी सगळं नंतर. या 3 वर्षामध्ये तुम्ही ह्या तिन्ही डिग्री करा किंवा या 3 पैकी कोणती तरी एक डिग्री करा. 100% एक डिग्री तर करायचीच आहे तुम्हाला. याला फुल फ्लेज वाटतं नाही मला चार्टर्ड व्हायचंच आहे, गो विथ द CA. मग ते CS CMA करायची गरज नाहीये. किंवा ज्याला वाटतं की CS, यस ही कॅन, किंवा CMA, यस ही कॅन. LLB सुद्धा करू शकता 12वी नंतर. पण मी सांगेल नको, 12वी नंतर नको. मग ह्या 12वी नंतर अलॉंग विथ द ग्रॅज्युएशन तुम्ही ह्या 3 पैकी एक डिग्री घ्या. आता CA ला कमीत कमी 4 वर्ष लागतात, CS ला 3 वर्ष लागतात, CMA ला 3 वर्ष लागतात. म्हणजेच जेव्हा तुम्ही 2026 साली तुमचं वय 21 असणार, त्यावेळेला तुमच्याकडे एक डिग्री नसणार, तुमच्याकडे 2 डिग्री असणार. बीकॉम ही एक ग्रॅज्युएशन डिग्री आणि अलॉंग विथ दॅट तुमच्याकडे असणार आहे CA किंवा CS किंवा CMA. हो, SP चा स्टुडंट सुद्धा CA करू शकतो. मी स्वतः SP होतो 12वीला, 11वी 12वी. हो हो हर्ष. सो इथे आपल्याला बेनिफिट काय राहणार आहे माहितीये तुम्हाला, की बीकॉम जेव्हा तुम्ही पास होणार तुमचं वय असणार 21 आणि त्याच वेळी तुम्हाला मार्केटमध्ये तुमच्याकडे एक डिग्री असणार, CA, CS किंवा CMA. सो यू आर द 21 इयर. हे मार्केट मधले सगळ्यात कमी एज असतं. आणि 21 इयर मध्ये जेव्हा तुम्ही चार्टर्ड होता किंवा तुम्ही CS होता किंवा तुम्ही CMA होता, तुम्हाला मार्केटमध्ये एकदम उचलणार.
खूप ठिकाणाहून तुम्हाला वॅकेन्सी येणार, पण मी सांगेल थांबा, जायचं नाही. करिअरला अजून आपल्या सुरुवात नाही झाली, आपल्याला आताची एक डिग्री मिळाली, पुढचं ऐकायचं. म्हणजे इथे मी जेव्हा 21 एज मध्ये बीकॉम कंप्लीट करणार, त्याच वेळेला माझ्याकडे सीए किंवा सीएस किंवा सीएमए यापैकी एक डिग्री असणार. मग कोणती पण डिग्री घ्या. आता मी बीकॉम झालोय, मी ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट झालंय. सर मला आहे ना IAS बनायचंय किंवा IPS बनायचंय. माझी खूप इच्छा आहे की लाल दिव्याच्या गाडीमधून फिरायचंय, आणि मी जेव्हा गाडीतून उतरणार सगळे लोकांनी मला सॅल्यूट केला पाहिजे. वाव, तो सीन बघा ना, जेव्हा एखादा IAS IPS जेव्हा गाडीतून उतरतात, माय गॉड, इट्स अ ग्रेट 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 फिलिंग आहे लिटरली. म्हणजे माझं स्वतःचं एक स्वप्न होतं, पण माझं काय झालं, माझं सगळंच असं उलट सुलट फिरत गेलं. म्हणजे मी 15-20 झालं, मग मी MPSC ट्राय केलं, कारण आपल्याकडे पैसे नव्हते ना. मग क्लास वगैरे काय नसायचं, मग MPSC करूया. MPSC प्रिलियम एक्झाम पास झालो, पण फायनलला फेल झालो. म्हणजे तिथे 2 वर्ष गेले. आणि मग नंतर कळलं की इथे परत प्रिलियमचा अभ्यास करायचा, मग मी तिथे स्टॉप केलं. म्हणजे पहिली एक्झाम पास झालो, दुसरी फायनलला फेल झालो, मग हे सोडलं आणि मग CA मध्ये घेतलं. मग 2 वर्षाचा गॅप, मग परत CAचा अभ्यास चालू करायला भरपूर वेळ लागला, आणि मग पास व्हायला वेळ, म्हणजे ऍट द एज ऑफ 27 मी पास झालो CA. आणि त्यावेळी MPSCचं UPSCचं लिमिट होतं 30. म्हणजे 27 एजला मी चार्टर्ड झालो, आणि 30 एज हे आमच्या काळामध्ये MPSC UPSC ला ओपन साठी लास्ट एज होतं. सो मग मी बोललो काय मजा नाही त्याच्यामध्ये, कारण MPSC UPSC ला 5 वर्ष लागतात. देन आय ड्रॉप इट, मग ते बंद केलं मी. अँड देन जॉईन द सारस्वत बँक, आणि एकदम छान पैकी पुढे मग कंटिन्यू होत गेलं. कारण MPSC UPSC करायचंय ना, MPSC UPSC एक्झाम द्यायची, IAS IPS, म्हणजे हे आफ्टर बीकॉम तुम्ही MPSC आणि UPSC. आता MPSC UPSC ला बीकॉम करायची गरज नाही. एनी ग्रॅज्युएट, म्हणजे सायन्स ग्रॅज्युएट पण करू शकतो. अरे कितीतरी डॉक्टर सुद्धा ही एक्झाम देतात. म्हणजे ते पहिले डॉक्टर होतात, इंजिनियर होतात. माझा एक मित्र सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, सायन्स केलं, सॉफ्टवेअर इंजिनियर केलं, आणि देन MPSC दिली, आणि आता तो API म्हणून क्राईम ब्रँचला आहे इथे मुंबईला. सो एनी ग्रॅज्युएट, कोणतंही ग्रॅज्युएशन झालं की MPSC UPSC देऊ शकतो. आता मी तुम्हाला एक किती महत्वाचा मुद्दा सांगतो. माझं आहे ना, मी CA ला 2 एक्झाम असतात, एक इंटर आणि एक फायनल. मी परत सांगतो, मी काय माझं अतिशयोक्ती करत नाही किंवा मला असं काय आवडत पण नाहीये, पण मी जे घडलेले किस्से ते मी सांगतो. मी जेव्हा इंटर पास झालो ना, मी डिसाईड केलेलं की इंटर बस झालं, फायनल नाही द्यायची एक्झाम. इंटर पास झालो, बस झालं, अर्धा CA झालो, कुठेही मला जॉब मिळेल. कारण आपण कसं मिडल क्लास लेवल मध्ये राहतो ना. म्हणजे मी ज्या रूम मध्ये राहायचो, झोपडपट्टीमध्ये 10x10 ची रूम आहे, तर मी आय डिसाइडेड की लिव्ह द इंटर, सोडून देऊया आपण इंटर, आणि आपण फायनल चालू करूया. सॉरी, इंटर पास झालो, CA सोडून देऊया आणि कुठेतरी जॉब करूया. म्हणजे अर्धा CA त्याला बोलतात, सेमी क्वालिफाईड पीपल. पण माझा एक ना मित्र होता लायब्ररी मधला, पण माझ्या मित्रांनी काय सांगितलं की तू आता डिसिजन जे घेतो ना CA फायनल सोडायचं, हे चुकीचं आहे. मी बोललो नाही रे, फायनल खूप कठीण आहे, आणि जाऊ दे, माझे इंटर पास होता होताच खूप मला त्रास झालाय. त्यांनी मला सांगितलं की भविष्यात गेलेला टाइम परत कधी येत नाही. तू असं मनाशी डिसाईड कर, 1 वर्षामध्ये CA व्हायचंय, आणि त्याच्यासाठी जीव तोडून प्रयत्न कर.
एवढे वर्ष तू सीए करत होतास, मग अजून 1 वर्ष कर ना. म्हणजे शॉर्टकट मध्ये काय, एवढे वर्ष फाटक्यामध्ये जगला, अजून 1 वर्ष फाटक्यामध्ये जग. कारण गेलेला टाइम परत येत नाही. आणि परत उद्या 10 वर्षानंतर तुला असं वाटायला नको की अरे तेव्हा एक्झाम दिली असते तर बरं झालं असतं. ते वर्ष आयुष्यभर तुला टोचत राहील. देन आय डिसाइडेड, चल त्यांनी मला आवडलं त्याचं सजेशन, एक ट्राय करू आपण. म्हणजे फायनल मी देणारच नव्हतो, बट कारण माझ्याकडे पैसे नव्हते क्लास लावायला. देन आय डिसाइडेड. आणि एवढी मेहनत केली ना, जवळपास 14 hours मी अभ्यास केला. तिची पहिली एक्झाम दिली. फायनलला 2 ग्रुप असतात. तर पहिल्या याच्यामध्ये मी तो एक ग्रुप पास झालो. आणि त्यानंतर मग म्हणजे कमीत कमी 1.5 वर्षामध्ये मी सीए फायनल झालो. तुमच्याकडे पेशन्स म्हणजे खूप लागतात. म्हणजे आज तो मुलगा जर भेटला नसता मला, आणि त्याने जर मी आउट होत होतो याच्यातून बाहेर येत होतो, पण त्यांनी मला एक सपोर्ट केला, नाही तू कर, तू एकदा ट्राय कर, नाही तर आयुष्यभर तुला टोचत राहील. आज मी त्याचे खूप आभार मानतो. तो मला भेटला नाही, परत आयुष्यात कधी भेटला नाही. लायब्ररी मधला मित्र होता, पण त्यांनी अभ्यास करताना मला बघितलं, माझे पेशन्स बघितलेले, आणि आज त्याच्यामुळे मी चार्टर्ड झालो. तुमच्या आयुष्यात कोणत्या वळणाला कोणती लोक भेटतील आणि तुम्हाला ते देऊन जाईल हे कधी आपण सांगू शकत नाही. म्हणजे त्याच्या रूपाने मला देव भेटला, मला मोटिवेट केलं. मी विदाउट क्लास अभ्यास केलेला आहे सीए ला, आणि मी पास झालो. आणि आज जर ते मी केलं नसतं तर मी आज कदाचित इथे चार्टर्ड म्हणून मी तुमच्यासमोर उभा नसतो. तुम्हाला जे डिसाइड आहे ना की मला हे करायचंय, देन यू डिसाइड करा. एमपीएससी, यूपीएससी, इफ यू डिसाइडेड की मला एमपीएससी यूपीएससी करायचं आहे, यू गो. पण ना आपल्याकडे बॅकअप ठेवला पाहिजे, आणि हाच तो बॅकअप आहे. कोणता? जसं मी मगाशी बोललो की एमपीएससी यूपीएससी करायचंय, डॉक्टर सुद्धा करतात. ती लोकांना डायरेक्ट एमपीएससी नाही करत, ते पहिले डॉक्टर करतात आणि मग एमपीएससी करतात. उद्या जर एमपीएससी यूपीएससी नाही झालं तरी त्यांच्याकडे एक डॉक्टरची डिग्री आहे. मग माझ्या मुलांना पण मी कॉमर्सचं तेच सांगेल, आपण बीकॉम होईपर्यंत सीए करा, सीएस करा, सीएमए करा, ह्या तिघांपैकी एक डिग्री घ्या. आणि ज्याला एमपीएससी करायचंय, ज्याला युपीएससी करायचंय, 5 वर्ष स्पेंड करा. 5 वर्ष. आता एमपीएससी युपीएससी साठी 38 इयर केलेलं आहे ओपन साठी, आणि कास्ट असेल तर 43 आहे. द्या जीव तोडून प्रयत्न करा एमपीएससी युपीएससी ला. आज आमची मुंबईतली, आज आमची महाराष्ट्रातलं नाही, मी मुंबईचं सांगेन, मुंबईतली कितीतरी लोक एमपीएससी युपीएससी करतच नाही. हा मोठा ड्रॉबॅक आहे आमचा. माझ्या एका मित्राने युपीएससी करायचं होतं म्हणून सीए केलं. तो बोलला ह्या पूर्ण आपल्या एक्झाम मध्ये सीए ची एक्झाम डिफिकल्ट आहे, जर मी सीए पास झालो म्हणजे मी युपीएससी पास होणार. आता मी एवढं नाही सांगत आहे, पण मी तुम्हाला सांगेल, बीकॉम होईपर्यंत एक प्रोफेशनल डिग्री हातात ठेवा. बॅकअप. आपण कार चालवताना पण एक टायर एक्स्ट्रा ठेवतो स्टेपनी, कधी पण पंक्चर झाली तर तो चेंज करतो आपण. आपल्याला करिअर घडवायचं आहे ना, एमपीएससी यूपीएससी करा, ट्राय करा. मी तर माझी मुलगी 4थीला आहे आता, तिला मी लहानपणापासून सांगते तुला आयएएस किंवा आयपीएसच व्हायचंय. मला नाही होता आलं बिकॉज ऑफ एज बाउंड, तेव्हा ते कायदे तसे होते, पण मला तुझ्यात ते बघायचंय. आता माझा मुलगा 2रीला आहे, पण मुलाला मी नाही सांगते, मला मुलीला सांगायचंय. आता मुलीला काय सांगायचंय, आयएएस आयपीएस झाले की तिच्याकडे कोण बघू शकत नाही. तिला सगळे घाबरणार. हे आयएएस नावच वेगळं झालं हो, तुम्हाला अख्खी दुनिया घाबरणार. ऑल ओव्हर इंडिया तुमचा दबदबा असणार. मग मी माझ्या कॉमर्सच्या मुलांना मी सांगेल, बीकॉम होईपर्यंत एक प्रोफेशनल डिग्री घ्या, एंट्री मारा एमपीएससी यूपीएससी मध्ये.
एमपीएससी युपीएससी काय पुढच्या सेशन मध्ये सांगतोय. समजा 5 वर्ष गेली एमपीएससी व्हायला किंवा युपीएससी व्हायला, तर ऍट द एज ऑफ 26 तुम्ही IAS झालेला असणार, नाही तर डेप्युटी कलेक्टर झालेला असणार. एमपीएससी साठी PSI, डेप्युटी कलेक्टर किंवा सेल टॅक्स इन्स्पेक्टर किंवा टॅक्स, आणि युपीएससी मध्ये IPS, IAS अशा बऱ्याचशा डिग्री आहेत. 24 डिग्री आहेत त्याच्यामध्ये. पण ऍट द एज ऑफ 26 तुम्ही युपीएससी एमपीएससी पास झालेले आहेत. सर या 5 वर्षामध्ये नाही झालं, घरचे सगळे बोलतात लग्न कर लग्न कर. माझ्याही बाबतीत तसं झालेलं, पण मी लेट लग्न केलं. आपल्याला करिअर महत्वाचं आहे. लग्न नंतर, लग्न होणारच आहे, बाकी सगळं पडलेच आहे. पहिलं आपलं करिअर, पहिलं तुमची आयडेंटिटी घडवा. मुलगा असू दे मुलगी असू दे, यू डू इट युअर आयडेंटिटी. अगदी माझी मुलगी लहान आहे, मी तिला आतापासून सांगतोय लग्न वगैरे हा पाठ बाजूचा आहे. आपल्या सगळ्या स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची आहे. सो 26 इयर मध्ये तुम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती समाजासाठी येऊ शकता. आणि मग 26 वर्षानंतर अख्खा आयुष्य पडलंय. 26 वर्ष झालं म्हणजे माणूस म्हातारा होत नाही, अख्खा आयुष्य पडले जगायला. सर जर 5 वर्षामध्ये नाही झालं, मग काय नाही, टेन्शन नाही घ्यायचं. आपल्याकडे एक डिग्री आहे, CA CA CMA. या 3 डिग्री आहेत ना बाबांनो, हे एक्केत आपले. इस्पिकचा एक्का कसा असतो तसा तो एक्का आहे. ATM कार्ड आहे आपलं. आता समजा मला आजही जॉब करायचा असेल ना, कारच एक सारस्वत बँकेची एक वॅकन्सी होती. एज लिमिट 50, क्वालिफिकेशन LLB, दे वॉन्ट द लीगल ऍडवायझर. म्हणजे प्रोफेशनल डिग्रीला मरण नाहीये. माझा एक मित्र सेम कॉलेजचा होता. त्याचं क्वालिफिकेशन फक्त बीकॉम होतं, फक्त बीकॉम होतं. ही इज वर्क इन द मॉर्गन, इज अ वन ऑफ द फायनान्शियल इन्स्टिट्यूट, म्हणजे कंपनी आहे. फक्त बीकॉम होता. ऍट द एज ऑफ 43 त्याला जॉबवरून काढून टाकलं. तो आता बेकार आहे, कोणतीही कंपनी त्याला घेत नाही. पण आजही मला जर कुठे म्हणायचं झालं जॉबला जायचंय, कोणी देऊ शकतं, बिकॉज प्रोफेशनल डिग्री. सो ऍट द एज ऑफ 21 तुमच्याकडे ह्या 2 डिग्री आल्याच पाहिजेत. प्लस जर तुम्हाला वाटलं एमपीएससी युपीएससी करा, 5 वर्ष स्पेंड करा. नाही जमलं ठीक आहे, CA CS आहे, तुम्ही त्यावर तुम्ही जॉब करू शकता. जर समजा मला एमपीएससी युपीएससी नाही करायचंय, मग काय करायचं सर सांगतो. जर तुम्हाला एमपीएससी युपीएससी नाही करायचंय, ऑलरेडी तुमच्याकडे एक डिग्री आहे, बीकॉम आहे, CA, या 2 डिग्री आहेत, किंवा कोणती पण CA CS किंवा CMA. CMA म्हणजे काय सांगतो मी, टेन्शन नका घेऊ. सो ऍट द एज ऑफ, मी एज मुद्दामून शब्द वापरतोय कारण आपल्याला लवकरात लवकर आपल्याला क्लिअर व्हायचंय. ऍट द एज ऑफ 21 इयर तुमच्याकडे 2 डिग्रीज आहेत. एक बीकॉम आहे, एक CA CS CMA ह्यापैकी एक डिग्री आहे. मी सांगितलं इथे एज्युकेशन थांबवायचं नाहीये. अलॉंग विथ दिस पुढच्या 3 वर्षामध्ये आयदर तुम्ही LLB करा, किंवा पुढच्या 2 वर्षामध्ये MBA करा, किंवा पुढच्या 2 वर्षामध्ये CFA करा, किंवा CPA करा. म्हणजे ऍट द एज ऑफ द 24 इयर तुमच्याकडे किती डिग्रीज झाल्या? बीकॉम, CA, जर MBA केलं तर MBA, जर MBA नाही केलं तर CFA, जर CFA नाही केलं तर CPA. हा, इथे मी तुम्हाला सांगेल थांबा, म्हणजे ऍक्च्युअली नाही थांबला तरी चालेल, पण ऍटलीस्ट इथे थांबा. सो बाळांनो, ऍट द एज ऑफ 24 या एज मध्ये तुमच्याकडे बीकॉम आहे, साइड बाय साइड याच्याबरोबर MCOM पण करू शकता, 2 वर्षाचं असतं. CA CPA, नाहीतर CA LLB, नाहीतर CA MBA. आणि CA प्लस MBA असेल ना,
तुमची चांदी आहे मार्केटमध्ये, कारण तुम्ही तुमचं एज पण 24 आहे, तुम्ही चार्टर्ड पण आहात, तुम्ही MBA पण आहात. अरे तुमची लेवल आहे CEO बनायची. आज कोणत्याही कंपनीचा CEO घ्या, त्याच्याकडे ह्या 2 डिग्री आहेत. माझ्याकडे लॉला, आमच्याकडे लॉला एक मॅडम आहे शिकवायला, ऍट एज आता म्हणजे 28-29 एज आहे. त्या मॅडमला, लेडीज आहे बघा, मी आणि फक्त नॉन महाराष्ट्रीयन आहे, CS कम्प्लीट केलंय, LLB कम्प्लीट केलंय, CMA कम्प्लीट केलंय आणि CA इंटर केलंय. CA फायनल नाही होता आलं आणि BCom आहे आणि MCom आहे. किती डिग्री झाल्या ह्या? 1 2 3 4 5 आणि 6 डिग्रीज आहे. जर एक लेडीज एवढ्या डिग्र्या घेऊ शकतोय, म्हणजे कोणी घेऊ शकतं यार, तर तुम्ही का नाही घेऊ शकत? सो ऍट द एज ऑफ 24 मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की तुमच्याकडे 2 प्रोफेशनल डिग्रीज पाहिजे, मिनिमम 2 प्रोफेशनल डिग्री. इतना डिग्री होने के बाद आप किधर भी जॉब कर सकते हो, कोई भी आपको ले सकता है. कॉम्बिनेशन कोणतं पण चालेल, CA CS CMA, इसके साथ कोई भी चलेगा, CPA भी चलेगा, CFA भी चलेगा. आणि ह्या सगळ्या प्रोफेशनल डिग्रीज BCom बरोबर घेतल्यानंतर तुम्हाला कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची गरज नाही, जस्ट ओनली इंटरव्ह्यू बस. अरे चार्टर्डचं काय इंटरव्ह्यू, काय एक्झाम घेणार? कारण त्यांनी एवढी मोठी एक्झाम दिली म्हटल्यावर त्याला काही चार्टर्डची एक्झाम घ्यायची गरज नाहीये कोणत्याही बँकेमध्ये. आणि डायरेक्ट तुम्ही मॅनेजमेंट लेवलला काम करणार, नॉट ऑन द लोअर लेवल, डायरेक्टली हायर लेवल ऍट द एज ऑफ 24. आणि तिथे तुम्ही 24 वर्षामध्ये ते केल्यानंतर मला वाटतं 3 वर्ष भरपूर झाले. त्या 3 वर्षामध्ये तुम्हाला खूप मोठा अनुभव. मिनिमम मंथली पगार ह्या प्रोफेशनल डिग्रीजला मंथली 1 लाख रुपीज असतो, मंथली पगार. कधी? ऍट द एज ऑफ 24. पण ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? 13वी 14वी 15वी एक प्रोफेशनल डिग्री घ्यायची. आम्हाला सांगणार कोणी नव्हतं. आम्ही 13वी 14वी 15वी असे दिवस झोपून काढले आणि नंतर जेव्हा मार्केटमध्ये गेलो तेव्हा कळलं रे बाबा प्रोफेशनल डिग्री शिवाय काही नाहीये, मग प्रोफेशनल डिग्रीच्या पाठी जावं. सो मी आताच तुम्हाला सांगतोय, तुम्ही काही करा, CA करा, CS करा, CA नाही, एक प्रोफेशनल डिग्री घ्या. म्हणजे ऍट एज ऑफ 24 यू आर द एक प्रोफेशनल पीपल इन द मार्केट. आणि मग बघा तुम्हाला कोणत्या कोणत्या कंपन्या किती काय काय कशा पद्धतीने हायर अप करू शकतात. बट 2 डिग्री आपको चाहिए, प्रोफेशनल डिग्री चाहिए. क्या रिस्पेक्ट मिलता है मालूम है मार्केट में, बहुत सारा, बहुत बहुत बहुत. इथे कोणाला काय विचारायचं असेल तर विचार. CMA म्हणजे काय, मी आता येतो, मी तिथे मी फक्त तुम्हाला एज लिमिट दिलंय, तुम्हाला 24 एज. म्हणजे तुमचं करिअर तुम्हाला कोणत्या एज पर्यंत करायचं? 24 पर्यंत. डायरेक्टर साठी काय करावं लागेल? वेन यू एंटर इन द कंपनी, जेव्हा तुम्ही मॅनेजमेंट म्हणून त्या कंपनीमध्ये येतात, तर अल्टिमेटली तुम्ही तुमच्या बिझनेस, तुम्ही जेव्हा त्या जॉबमध्ये जाता, कंपनीमध्ये जाता, आणि जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर कंपनी तुम्हाला प्रमोशन देऊन तुम्हाला डायरेक्टली डायरेक्टर बनवू शकतो. ओके, मी पुढच्या PPT प्रेझेंटेशनला टर्न करतोय. आता सगळे ते डाऊट क्लिअर करायचे मला. PPT दिसत सगळ्यांना? येस सर, येस. ओके. ओके, करिअर इन कॉमर्स. आपल्याला करिअर इन कॉमर्स करायचं आहे. मी आता जे एक्सप्लेन केलंय
सगळं याच्यामध्ये दिलेलं होतं, फक्त मी ते मला तिथे एज वाईज एक्सप्लेन करायचं होतं म्हणून मी तिथे तो चार्ट दाखवला. सी 11वी 12वी कॉमर्स करायचंय, बॅचलर डिग्री आपल्याला अलॉंग विथ द बीकॉम, अलॉंग आफ्टर द 12th, आयदर यू कॅन जॉईन द बीकॉम और बॅप म्हणजे या सगळ्या बॅचलर डिग्रीज आहेत एका साईडला. बॅप म्हणजे बॅचलर इन अकाउंट अँड फायनान्स, बीबीआय म्हणजे बॅचलर इन बँकिंग अँड इंडस्ट्रीज, BMS म्हणजे बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज आणि BMM म्हणजे मास मीडिया. सो यू कॅन कम्प्लीट युअर बॅचलर डिग्री इन एनी ऑफ दिस फील्ड. मला आता एकाने विचारलं कॉमर्स मध्ये IT सेक्टर मध्ये काय करू शकतो का? हो, इथे ना 12वी नंतर एक BSc IT नावाचा एक पार्ट आहे. BSc IT म्हणजे 12वी कॉमर्स झाल्यानंतर एक BSc IT सुद्धा करू शकता आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करू शकतो. मर्चंट नेव्ही मध्ये नाही जाता येणार, कॉमर्स वाला मर्चंट नेव्ही मध्ये नाही जाऊ शकत, त्याला कंपल्सरी सायन्सच लागतं. ओके, तर आपल्या ह्या बॅचलर डिग्रीज आहेत. यू कॅन कम्प्लीट युअर ग्रॅज्युएशन फ्रॉम आयदर बीकॉम, आयदर बॅफ, आयदर BBI, आयदर BMS, आयदर BMM. ज्याला MBAच करायचं आहे तर सजेस्ट करेल की त्यांनी BMS करावं आणि BMS झालं की डायरेक्टली MBA करावं. म्हणजे BMS MBA, कारण MBA ला जे काही अभ्यासक्रम है तो सगळा BMS मध्ये. सो जिसको MBA करने का है वो 3 ईयर BMS कंप्लीट करो, और जिसको प्रोफेशनल में जाने का है इट्स माय सजेशन यू डू इट द BCom. राइट, अभी कौन सा भी ग्रेजुएशन, कौन सा भी बैचलर डिग्री कंप्लीट करने के बाद, कोणती पण बॅचलर म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर एक मास्टर तुम्ही घेऊ शकता, ज्याला MCom, ज्याला मास्टर इन अकाउंट अँड फायनान्स, ज्याला MBI म्हणजे मास्टर इन बँकिंग अँड इन्शुरन्स, MMS त्याला बोलतो मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज, आणि MMM म्हणजे जी B च्या ऐवजी M डिग्री लावायची, दॅट इज कॉल्ड एज अ मास्टर. BCom केलं तर MCom, आणि त्यानंतर MPhil करू शकतो, आणि MPhil केल्यानंतर MPhil किंवा PhD या दोघांपैकी काही करू शकतो, आणि MPhil करून पण PhD करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही PhD करता तेव्हा तुम्हाला एक डॉक्टरेट डिग्री मिळते, म्हणजे तुम्ही तुमच्या नावासमोर डॉक्टरेट डिग्री लावू शकता. आता डॉक्टर म्हणजे तो सायन्स मधून झालेला असतो तो डॉक्टर नाही. डॉक्टर म्हणजे कोण की तुम्ही त्या एका सब्जेक्ट मध्ये खोलवर अभ्यास केलेला आहे आणि त्याचं तुम्हाला नॉलेज आहे. सो हा एक पार्ट. दुसरा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आफ्टर ग्रॅज्युएशन. एक तुम्हाला जनरली बोलतो की पहिलं असं होतं नॉर्मली उत्तर प्रदेश, बिहार ह्या ठिकाणी त्या स्टेटमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 8वी पासून शिकवतात, आणि म्हणून तिकडची मुलं जास्त करून तुम्हाला रेल्वेमध्ये दिसतील आणि गव्हर्नमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये, कारण त्यांना ते ना स्पून फिडिंग 8वी पासून दिलेलं आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, शपथ सांगतो आमच्या मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम काय हे माहीतच नसतं. आता पुढे माहीत पडायला लागले काही काही लोकांना. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे काय माहिती काय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम? नो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे MPSC, UPSC आणि अदर गव्हर्नमेंट एक्झाम. अदर गव्हर्नमेंट एक्झाम म्हणजे कोणत्या? रेल्वे, मंत्रालय, PF डिपार्टमेंट, म्हणजे जेवढे गव्हर्नमेंटचे जेवढे डिपार्टमेंट आहेत ना त्या, आणि त्याच्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम लागते. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतं, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलंय ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे, कंपल्सरी. आता काही लोक असं पण करतात, BCom करत असताना कॉम्पिटिटिव्हचा एक्झामचा अभ्यास करतात, आणि BCom झालं की डायरेक्टली MPSC, UPSC नाही तर त्या गव्हर्नमेंट एक्झाम.
पण मी तुम्हाला मगाशी काय सांगितलंय, आपण एक बॅकअप घेऊन जायचा. त्या 3 वर्षामध्ये आपण CA, CMA किंवा CS यातली एक डिग्री ठेवायची आणि ग्रॅज्युएशन बरोबर ते कम्प्लीट करायचं. आणि ग्रॅज्युएशन झालं की मग MPSC किंवा मग UPSC किंवा अदर गव्हर्नमेंट. सर MPSC म्हणजे काय? MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. म्हणजे तुम्ही MPSC एक्झाम पास झालात की तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट. आणि MPSC झाल्यानंतर काय कोणत्या डिग्री मिळतात? डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, सेल टॅक्स ऑफिसर, तहसीलदार, डेप्युटी CEO, नायब तहसीलदार. भरपूर डिग्रीज आहेत. MPSC साठी मी सांगितलं मिनिमम 5 वर्ष आपण देऊन टाकायची. 5 वर्ष 3 वर्षात पण होतो, पण आपण 2 वर्ष एक्स्ट्रा ठेवायची. 5 वर्ष. MPSC ही फक्त महाराष्ट्रापुरती असते. इफ यू पास द MPSC एक्झाम, तुम्हाला कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला डेप्युटी कलेक्टर म्हणून तुम्हाला मिळू शकतं पोस्टिंग. UPSC ऑल ओव्हर द इंडिया असते. UPSC चा फुल फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. UPSC एक्झाम ही खूप टफ समजली जाते. IAS, IPS, IFS आणि अशा एकूण बाकीच्या अजून 21 सर्व्हिसेस आहेत. आणि हे अभ्यास करत असताना अदर गव्हर्नमेंट एक्झामचा पण अभ्यास द्यायचा. रेल्वे किंवा पोस्ट ऑफिस किंवा म्हणजे असं बरेचसे काही आहे. ओके. चला, इट्स अ गुड सर. प्रदीप सरांनी सांगितलं की एक सिव्हिल सर्व्हिस आपण ठेवणार आहे. ओके, नो डाऊट. आता आपल्याला पुढचा पाठ बघायचा. पुढचा पाठ काय आहे? प्रोफेशनल कोर्स. तर आता प्रोफेशनल कोर्स मध्ये काय आहे? म्हणजे BCom कंपल्सरी, BCom बरोबर आपण प्रोफेशनल कोर्स कडे येतोय. म्हणजे तुमच्याकडे हा पण दरवाजा आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा आणि याच्याबरोबर प्रोफेशनल कोर्स. CA, CMA, CS, CFA, MBA, LLB and other. आता मला याच्या पुढे आपल्याला काय शिकायचं आहे? चला आपण आता त्या प्रोफेशनल कोर्स बद्दल आपण एक डिस्कस करूया. बट सर हम लोग 10 के बाद क्या कर सकते हैं? 10+2 के बाद सर CA कर सकते हैं. CA का मतलब है चार्टर्ड अकाउंटेंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट एंड मैनेजमेंट अकाउंटेंट, चार्टर्ड एंड फाइनेंशियल एक्टिविटीज, एक्चुरियल सायन्स, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्स. अ लॉट आपल्या समोर अवेलेबल आहे. चार्टर्ड अकाउंटंट हे काय? तर चार्टर्ड अकाउंटंट ही गव्हर्नमेंटची कंपनी नाही किंवा गव्हर्नमेंट स्कूल नाही किंवा गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी नाही आहे. एक सेपरेट प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे जी ऑल ओव्हर इंडिया कंडक्ट करते एक्झाम. अकाउंटिंग, ऑडिटिंग अँड टॅक्सेशन आर द कोर एरिया डील्ड विथ बाय द चार्टर्ड अकाउंटंट. म्हणजे जर तुम्ही CA झालात तर तुमचा मेन रोल असणार आहे अकाउंटिंग, ऑडिटिंग अँड टॅक्सेशन. They are also capable of expert level service in the area of जनरल मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीचे जनरल मॅनेजमेंट मॅनेजर सुद्धा होऊ शकता. पर्सोनल मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट अँड HR मॅनेजमेंट. म्हणजे इन शॉर्ट सांगू, चार्टर्ड अकाउंटंट इज अ ऑलराऊंडर. CA चा प्रवास कसा आहे? तर CA चा प्रवास असा आहे, 12वी नंतर फाउंडेशन एक्झाम असते. ऑडिटिंग म्हणजे काय?
जे अकाउंट केलेलं असतं, लिहिलेलं असतं कंपन्यांचं, ते अकाउंट चुकीचं आहे की बरोबर आहे हे चेक करायला अधिकार फक्त चार्टर्ड अकाउंटंटला दिलेला आहे. समजा मी सीए तर मी टाटा कंपनीचं ऑडिट करू शकतो, म्हणजे टाटा कंपनीचं जे अकाउंट आहे ते मी चेक करू शकतो आणि त्याचा एक रिपोर्ट मी गव्हर्नमेंटला प्रेझेंट करू शकतो. दॅट वर्क इज कॉल्ड एज अ ऑडिटिंग. 12वी पास झालं की आपल्याला फाउंडेशनचा रूट आहे, फाउंडेशन एक्झाम द्यावी लागते पहिली. रजिस्टर विथ BOS आफ्टर पासिंग द क्लास एक्झामिनेशन 10 एक्झामिनेशन टिल 1 जानेवारी टू 1 जुलै. म्हणजे तुम्ही 10वी पास झाल्यानंतर आताही तुम्ही सीएचं रजिस्ट्रेशन करू शकता, पण एक्झाम तुम्ही 12वी नंतर देणार. म्हणजे सीएची पहिली एक्झाम आहे ती म्हणजे फाउंडेशन. फाउंडेशन ही पहिली एक्झाम आहे. एक 2 वर्षापूर्वी त्याला ऑब्जेक्टिव्ह होता, आता ऑब्जेक्टिव्ह नाही, आता डायरेक्ट लिहायचे, पेपर लिहायचे, म्हणजे रायटिंग मध्ये एक्झाम आहे. जेव्हा तुम्ही 12वी पास होणार, एलिजिबल टू अपियर इन मे और नोव्हेंबर एक्झाम आफ्टर अपियरिंग क्लास 12 एक्झाम. म्हणजे जर 12वीची एक्झाम फेब्रुवारी मध्ये होते आणि मे मध्ये सीएची एक्झाम असते फाउंडेशन, म्हणजे 3 महिन्यामध्ये क्लास लावायचा आणि मे मध्ये एक्झाम द्यायची. म्हणजे आपली 12ची एक्झाम फेब्रुवारी मध्ये होते. आता हे 21, 22, 22, 23 म्हणजे फेब्रुवारी 23ला तुमची 12वीची एक्झाम होणार आणि तुम्ही मेच्या 23 तारखेला तुम्ही सीएची एक्झाम देऊ शकता. इथे 3 महिने असतात मध्ये, मार्च एप्रिल 2 महिने. त्या 2 महिन्यात अभ्यास करून तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. जर समजा मे मध्ये जर कमी पिरियड असेल तर तुम्ही नोव्हेंबर 2023ला 6 महिन्याच्या गॅप नंतर तुम्ही फाउंडेशन एक्झाम देऊ शकता. पण फाउंडेशन एक्झाम साठी 12वी अपियर लागतं. फाउंडेशन पास झाला की सेकंड एक्झाम आहे इंटरमिडिएट, सीए इंटर. म्हणजे जेव्हा तुम्ही 13वीच्या एंट्रीला असाल तेव्हा तुम्ही इंटरला जा. मी सांगितलं तुम्हाला 3 वर्षामध्ये चार्टर्डची डिग्री घ्यायची. म्हणजे 12वीचा रिझल्ट लागेपर्यंत तुम्ही सीएची पहिली एक्झाम दिलेली असणार. आणि जेव्हा फाउंडेशन होणार तेव्हा तुम्ही रजिस्टर फॉर इंटरमिडिएट कोर्स, म्हणजे तुम्ही सीएच्या इंटरमिडिएट या कोर्समध्ये एंट्री घेणार. म्हणजे इकडे 13वी चालू आहे आणि इथे तुम्ही सीए इंटरला ऍडमिशन घेतलेलं असणार. appearing in the intermediate exam after study period of 8 months and pass in either or both group of the intermediate. जेव्हा तुम्ही फाउंडेशन पास झाल्यानंतर सीए इंटरला तुम्ही ऍडमिशन घेणार, 8 महिन्यानंतर यू आर एलिजिबल फॉर गिविंग द एक्झाम. म्हणजे नोव्हेंबर 23ला फाउंडेशन झाला, नोव्हेंबर 24ला तुम्ही सीए इंटर असणार, सीए इंटरची एक्झाम असणार. आणि जेव्हा तुम्ही सीए इंटर पास होणार तर सीए इंटर पास झाल्यानंतर 3 वर्ष तुम्हाला एखाद्या सीए कडे तुम्हाला आर्टिकलशिप करायचं असतं, त्याला आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग बोलतो. आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग ते 3 वर्षाचं चालू असताना तुम्ही सीए फायनलला ऍडमिशन घेऊ शकता. रजिस्टर्ड फॉर सीए फायनल कोर्स आफ्टर पासिंग बोथ ग्रुप ऑफ इंटरमिडिएट and successfully complete the 4-week advanced ICI-TSS in last 2 years of practical training. म्हणजे 2 वर्षाचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग झाल्यानंतर नोव्हेंबर 2026ला you can appear in the final exam during last 6 months of practical training and after successful completion of advanced ICI-TSS and complete the practical training and qualify final exam, become a member of Institute of Chartered Accountant of India. म्हणजे नोव्हेंबर 23 मी सांगितलं ना 4 वर्ष असतं. तुम्ही फेब्रुवारी 23ला 12वीची एक्झाम दिलीत, नोव्हेंबर 26ला तुम्ही एक्झाम देणार आणि त्याचा रिझल्ट 27ला येणार.
म्हणजे तुम्ही 2027 या इयर मध्ये तुम्ही चार्टर्ड झालेले असणार. आता काही लोक काय करतात, ज्यांना 12वी नंतर नसेल करायचं ते डायरेक्ट 15वी नंतर पण करू शकतात. याला आपण बोलतो डायरेक्ट एंट्री. डायरेक्ट एंट्री म्हणजे 15वी झालं की तुम्ही डायरेक्ट इंटरला जा, इंटरची एक्झाम द्या. इथे लिहिलंय कॉमर्स ग्रॅज्युएट 55%, अदर ग्रॅज्युएट 60%, पोस्ट ग्रॅज्युएट. सो दे कॅन एंटर डायरेक्टली इंटर. आणि इंटरला झालं की पुढचा प्रवास सेम आहे दोघांचा. रजिस्टर फॉर इंटरमिडिएट आणि जॉईन 3 इयर प्रॅक्टिकल ट्रेनिंग. आणि त्यानंतर मग 2 वर्ष प्रॅक्टिकल ट्रेनिंग झालं की मग पुढे तुम्ही फायनल एक्झाम देऊ शकता. म्हणजे 12वी नंतर 4 वर्ष आणि इथे 3 वर्ष. तो हा सीएचा प्रवास आहे. इथे कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मी 1-2 मिनिटं पॉज घेतो. म्हणजे हा पॅटर्न पूर्णपणे ठरलेला आहे. 13वीला असताना फाउंडेशन, 14वीला असताना इंटर आणि 15वी झाल्यानंतर मग फायनल. म्हणजे 15वी झाल्यानंतर तुम्ही सीए फायनल होऊ शकता. The Institute of Chartered Accountant of India is a statutory body established under the Chartered Accountant Act 1949 for the regulation of the profession of Chartered Accountant in India. ICAI now is second largest accounting body in the whole world. बघा याला किती इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे पूर्ण जगामध्ये याचा सेकंड रँक आहे. The institute has its headquarter in New Delhi. म्हणजे आपली जी सीए ची इन्स्टिट्यूट आहे ही पूर्ण जगामध्ये सेकंड लार्जेस्ट कंपनी म्हणजे हे इन्स्टिट्यूशन आहे. आपल्या इथे मुंबईमध्ये आपल्या इथे एकूण टोटल 5 ऑफिस आहेत. एक मुंबई, चेन्नई, कलकत्ता, कानपूर, न्यू दिल्ली. आपलं बीकेसीच्या इथे पण आहे, एक कप परेडला पण आहे आणि एक बोरिवली अंधेरीला सुद्धा आहे. आपण तिथे साईटवर पण जाऊ शकतो आणि तिथे आपण पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. सर सीए झाल्यानंतर मला मार्केटमध्ये कोणते जॉब भेटतात? ऑडिट अँड टॅक्सेशन, प्रोजेक्ट फायनान्स, फायनान्शियल ऍडवायझरी, मर्जर अँड ॲक्विजिशन, इन्व्हेस्टमेंट बँकिंग. बँकेमध्ये सुद्धा नोकरी मिळते. बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, आउटसोर्सिंग, अकॅडमिक, कॉर्पोरेट सेक्शन आणि रिसेशन. सो दिस इज अ पार्ट ऑफ सीए. म्हणजे सीए काय करणार? सीए सगळं ऑलराऊंडर करणार. नाउ सीएस. सीएस म्हणजे कंपनी सेक्रेटरी. अ सीएस इज अ पर्सन हु इज अ एक्सपर्ट इन कॉर्पोरेट लॉ. त्याला फक्त लीगल नॉलेज माहिती आहे. सीए ला अकाउंट पण माहिती आहे, टॅक्स पण माहिती आहे, ऑडिटिंग पण माहिती आहे. पण सीएस हा फक्त त्या एका फील्ड पुरताच आहे. हॅव्हिंग अ कॉर्पोरेट लॉ, नॉलेज ऑफ कॉर्पोरेट लॉ, सिक्युरिटीज लॉ, कॅपिटल मार्केट. सर कॅपिटल मार्केट म्हणजे म्युच्युअल फंड, शेअर्स, डिबेंचर, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, चीफ ॲडवायझर टू द बोर्ड ऑफ डायरेक्टर on the best practices in corporate governance, and even he responsible for all regulatory compliance of company, corporate planner, strategic manager. म्हणजे एखादी पूर्ण कंपनीचं सगळी डिटेल याला माहिती असते. सेम सीए, सीएस, सीएमए तिघांच्या लेवल सेम आहे. तिघांच्या लेवल सेम आहेत. म्हणजे जसं सीए ला फाउंडेशन आहे, सीएस ला सुद्धा फाउंडेशन आहे. सीए ला इंटर आहे, सीएस ला सुद्धा इथे इंटर नाही बोलत, इथे एक्झिक्युटिव्ह बोलतात. तिकडे फायनल बोलतात, इथे प्रोफेशनल बोलतात. म्हणजे इथे सुद्धा 3 वर्ष, 3 एक्झाम आहे. एलिजिबिलिटी 10+2. प्रोविजनल ऍडमिशन इज अलाउड टू कॅन्डिडेट हु हॅज अपियर ऑर एनलॉर फॉर अपेअरिंग सिनियर सेकंडरी एक्झामिनेशन. म्हणजे तुम्ही 12वीला गेलात की इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करून टाका. Proof of passing the examination is produced within the 6 months. Admission making an application in the prescribed form. म्हणजे त्यांचा फॉर्म असतो ते भरून द्यायचं, आपल्याला ऍडमिशन होणार.
फाउंडेशन कोर्स साठी. CA, CA, CMS ह्या तिघांनाही फाउंडेशन सेम आहे. ड्युरेशन 8 months excluding the month of admission. Students are required to pass the foundation exam within the 3 years. Executive program है. Register period 5 years from the month in which application complete. In all respect to accepted for registration. A registered student is required to complete the executive and professional examination within the registered period. म्हणजे याला 5 वर्ष रजिस्ट्रेशन असतं. जर 5 वर्ष तुम्ही CS नाही झालात तर तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागतं. हा, मगाच्या पार्ट मध्ये तो एक पार्ट राहिला सांगायचा, आता तो एक कंप्लीट करतो. ऑफकोर्स हर्षद, आपण जर CA झालो ना, CS झालो, CMA झालो, आपण फॉरेनला सुद्धा जॉबला जाऊ शकतो. आणि मी असं सांगेल की हो, तुम्ही फॉरेनला जा. कशासाठी? परमनंट राहायला नाही, तिकडे जा, तिकडे शिका 5 वर्ष आणि परत कम बॅक इन इंडिया. जेव्हा तुम्ही इंडियामध्ये पुन्हा याल तेव्हा तुमचं मार्केटमधलं डिमांड अजून वाढलेलं असणार. माझ्या बरोबर एक मित्र जो CA करत होता तो आता सिंगापूरला आहे. इथे भाईंदरला राहायचा तो आता सिंगापूरला आहे आणि तिकडे असताना त्यांनी CPA केलं. आत्ता केलं CPA, त्याचं वय 35 आहे. CFA CPA हे कधीही करू शकतात, पण मेन बेसिक हे एकदा कंप्लीट केलं की बाकीच्या डिग्र्या नंतर घ्यायच्या. पासिंग क्रायटेरिया 100 आहे, मिनिमम पासिंग 40, पण ऍग्रीगेट पासिंग 50 लागतं. 12th ला मॅथ्स असेल तर CS करू शकतो ना, का नाही करू शकत? करू शकतो. आता प्रोफेशनल प्रोग्राम एलिजिबिलिटी सब्जेक्ट मॉड्यूल 1 2 सब्जेक्ट, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3, मॉड्यूल 4. आता बेसिकली हे सब्जेक्टची नावं मी सध्या तरी तुम्हाला असं नाही सांगू शकत, पण हे जर बघितलं तर सगळे लॉची रिलेटेड असतात CS मध्ये. ओके. फ्युचर प्रॉस्पेक्ट. सर मी CS केल्यानंतर मला काय मिळणार? ज्या कंपन्यांचं कॅपिटल 5 करोडच्या पेक्षा जास्त आहे, कंपल्सरी त्यांना होल टाइम कंपनी सेक्रेटरी जॉबला ठेवावं लागतो, जे तुम्ही CS झाल्यानंतर असू शकता. ऑल कंपनीज seeking listing on stock exchange are required to appoint a whole time company secretary. म्हणजे ज्या कंपन्या आपल्या शेअर मार्केटशी रिलेटेड असतात त्यांच्याकडे कंपल्सरी CS ला जॉब द्यावाच लागतो. मेंबरशिप फॉर द इन्स्टिट्यूट इज रिकॉग्नाइज्ड फॉर अपॉइंटमेंट टू सुपेरियर पोस्ट अँड सर्व्हिस अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट. सेल्फ एम्प्लॉयमेंट सुद्धा करू शकतात. जर एखाद्याला CS झाल्यानंतर जॉब नाही करायचंय तर तो माणूस स्वतःच प्रॅक्टिस करू शकतो आणि तो सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो. The Institute of Company Secretary of India is constituted under the Act of Parliament, that is Company Secretary Act 1980. ICSI is the only recognized professional body in India to develop and regulate the profession of company secretaries in India. म्हणजे ही ऑल ओव्हर इंडिया ही एकच इन्स्टिट्यूट आहे जी एक्झाम कंडक्ट करते. आता ह्या इन्स्टिट्यूटचं विजन काय आहे? आपल्याला ग्लोबल लीडर तयार करायचे. प्रमोटिंग द गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स. मिशन टू डेव्हलप द हाय कॅलिबर प्रोफेशनल आर फॅसिलिटिंग द गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स. म्हणजे तुम्ही एक चांगलं CS झाल्यानंतर मार्केटमध्ये तुमच्या असे काहीतरी गुण क्रिएट होणार की तुम्ही मार्केटमध्ये एक चांगलं एक क्लायमेट क्रिएट करू शकता. रोल ऑफ CS. तुम्हाला काय काम करायचंय? कंपनी सेक्रेटरी इज इन हाऊस लिगल एक्सपर्ट. इन हाऊस म्हणजे तो त्या कंपनी मधला. अ कंप्लायन्स ऑफिसर ऑफ द कंपनी, an expert in the corporate law, securities law, capital market, corporate governance, chief advisor to the board of director on the best practice in the corporate governance, responsible for all regulatory compliance of the company, corporate planner and strategic manager.
म्हणजे ज्याचं अकाउंट चांगलंय त्यांनी सीए ला जा, ज्याचं थिअरी चांगलं आहे, ज्याचं बोलण्यावर प्रभुत्व आहे, ज्याचं लॉ चांगलं आहे, त्यांनी सीएस ला जा. करिअर ॲज अ कंपनी सेक्रेटरी, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, सेक्रेटरियल सर्व्हिस, कॉर्पोरेट लॉ ॲडवायझरी अँड रिप्रेझेंटेटिव्ह सर्व्हिस, फायनान्शियल मार्केट सर्व्हिस, मॅनेजमेंट सर्व्हिस, सीएस इन द कंपनी अँड प्रायव्हेट प्रॅक्टिस. त्यानंतर मग तिसरा पार्ट आहे सीएमए. सर सीएमए म्हणजे काय? करिअर इन द कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, सीए चार्टर्ड अकाउंटंट, ऑलराउंडर, सीएस ओनली लॉ, ओनली लॉ. सीएमए सर कॉस्ट मॅनेजमेंट अँड अकाउंटंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. आज आपण जी एखादी वस्तू बनवतो ना, ती वस्तू बनवायला जो खर्च येतो ना, तो खर्च कमीत कमी कसा होईल ते हा सांगतो लोकांना, तो हा कंपनीला सांगतो. म्हणजे एखादी वस्तू बनवायला जर 50 रुपये खर्च येत असेल तर ते 50 रुपये कमी खर्च कसा होईल ते काम ह्या कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंटचं, सीएमएचं. सो कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणजे काय? हा जो कॉस्ट अकाउंटंट एन्श्युअर दॅट मॅनेजरियल डिसिजन, म्हणजे कंपनीच्या मॅनेजमेंट मधले डिसिजन हा घेतो, आर वेल विदिन द कॉस्ट प्रिस्क्रिप्शन. ही इज एक्सपेक्टेड टू गिव्ह अ prognosis for the project to be undertaken based on the past and present financial performance. एलिजिबिलिटी 10+2 आहे. ड्युरेशन चुकून तिथे 6 वर्ष झाले, 6 नाहीये, एक 3 वर्ष त्याला लागतात. सेम स्टेज आहे, सीए, सीएस, सीएमए हे तिघही सावत्र भाऊ समजले तरी चालेल. पहिली फाउंडेशन 12वी नंतर, 15वी नंतर गेला तर इंटरमिडिएट, त्यानंतर फायनल, म्हणजे या 3 एक्झाम तुमच्या आहेतच. अमितनी प्रश्न विचारला, आय वॉन्ट टू बिल्ड माय ओन बिझनेस, व्हॉट शुड आय डू? तर अमित, यू कॅन डू एनी सीए और सीएमए and then do the MBA. You can do after 12th CMA and then after graduation you do the MBA. So you have 2 degrees CMA plus MBA. Then you will get a lot knowledge for your business. सर हे CMA ही जी ऑर्गनायझेशन आहे, सुशांत सर सीए बनण्यासाठी कोणते सब्जेक्ट परफेक्ट असावे लागतात? सुशांत, सीए बनण्यासाठी तुझा अकाउंट चांगला असेल तरी भरपूर झाला. हा स्वाती, तू टीवाय झाल्यानंतर सीए जॉईन कर, कारण आता तू जर टीवाय ला असेल तर आता जॉईन करून फायदा नाही. टीवाय झाल्यानंतर तू डायरेक्टली सीए ला एंट्री मारू शकते. बिझनेसमॅन साठी आपल्याला 2 प्रोफेशनल डिग्री घ्यायच्यात मानव. इधर यू डू द सीए सीएमए प्लस एमबीए. अगर आपको खुद का बिजनेस डेव्हलप करने का, आप एमबीए कंप्लीट करो. तुम्हाला एमबीए करायचंच आहे, पण एमबीए करून दुसऱ्याकडे जॉब नाही, आपला स्वतःचा बिझनेस वाढवायचा आहे. सीएमए प्लस एमबीए. आता ICWA सीएमए जे आहे, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, याची स्पेशलाइज कशामध्ये? तर याचं स्पेशलाइज आहे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी. याचा ऑब्जेक्ट काय? प्रमोटिंग, रेग्युलेटिंग अँड डेव्हलपिंग द प्रोफेशन ऑफ कॉस्ट अकाउंटन्सी. करिअर प्रॉस्पेक्ट, स्वतःची प्रॅक्टिस करू शकतो, ऑडिटिंग करू शकतो. ऑडिटिंग म्हणजे काय? मी मगाशी सांगितलं, दुसऱ्यानी अकाउंट, दुसऱ्या कंपनीचं अकाउंट केलेले ते आपण चेक करणं, त्याला बोलतात ऑडिटिंग. मेंटेनन्स ऑफ कॉस्ट रेकॉर्ड, एम्प्लॉयमेंट इन प्रायव्हेट सेक्टर,
जर CMA केलं तर तुम्ही मॅनेजर पण होऊ शकता, इंटरनल ऑडिटर सुद्धा होऊ शकता. आता त्यानंतर दुसरी बघा, CA, CMA, CS या 3 डिग्रीज कंप्लीट झाल्या ना, या 3 प्रोफेशनल आहेत. हे तिघही सख्खे सावत्र भाऊ आहेत. यापैकी कोणती पण एक डिग्री घ्या आणि ह्या 3 डिग्र्या घेतल्यानंतर मग CFA. सर CFA काय आहे? 2 CFA आहेत, एक इंडियन आहे आणि एक US आहे. द चार्टर्ड फायनान्शियल analyst is a professional offered by the CFA Institute, formerly the Association of Investment Management and Research. आता त्याला CFA बोलतात. Candidate who successfully complete the program and meet other professional requirement is awarded a CFA, that is called as a chartered, and become a CFA chartered holder. म्हणजे तुम्ही तुमच्या नावासमोर ही डिग्री लावू शकता. 48 मंथचा पिरियड आहे. 48 मंथ्स. आणि 48 मंथ्स नंतर म्हणजे एकूण एक लेवल आहे, एक्झामच्या लेवल आहेत, एकूण 4-6 लेवल आहेत. आणि त्या एक्झाम पास झाल्यानंतर मग CFA ची डिग्री आपल्याला मिळते. लेवल 1, लेवल 2, लेवल 3. तुम्ही कोणत्याही प्रोफेशनल कोर्सला जा, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. CFA इंडियन पण आहे आणि US पण आहे. मग सर चांगलं कोणतं? US चांगलं, कारण इंडियातल्या 3 डिग्र्या घेतल्या, आपल्याला US CFA करायचंय. का? कारण उद्या जर फॉरेनला जायचा चान्स मिळाला तर तुमच्याकडे US ची डिग्री पण आहे. म्हणजे US मध्ये अकाउंटिंग साठी CFA ची डिग्री वापरली जाते. म्हणजे उद्या जर आपल्याला US ला जर जॉब अपॉर्च्युनिटी मिळाली आणि इफ यू आर हॅव्हिंग अ CA plus CFA, no doubt to lead the investment profession globally by promoting the highest standard of ethics, education and professional excellence for ultimate benefit to the society. The Institute of Chartered Financial Analysts for established under the Act of Parliament under so and so. जॉब अपॉर्च्युनिटी खूप आहेत, CFA ला खूप अपॉर्च्युनिटी आहे. आणि आज मल्टीनॅशनल म्हणजे ग्लोबलायझेशन झालंय ना, त्या ग्लोबलायझेशन मुळे तुम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड कुठेही काम करू शकता. मग तुमच्याकडे CFA डिग्री पाहिजे ना, CA च्या डिग्रीवर पण करू शकता, पण CFA डिग्री असेल ना की तुम्ही जिंकलात मुलांना. कारण CFA ही टोटली फक्त फायनान्सवर फोकस करते. CA ऑलराऊंडर आहे, CS लॉ आहे, CMA कॉस्ट अकाउंटिंग आहे, CFA फायनान्सवर फोकस करते. पोर्टफोलिओ मॅनेजर. सर पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणजे काय? आज शेअर मार्केटमध्ये जे लोक काम करतात ना, शेअर मार्केटमध्ये त्यांच्याकडे म्हणजे त्याला ही डेझिग्नेशन दिलेलं आहे, पोर्टफोलिओ मॅनेजर. म्हणजे आफ्टर डुईंग अ CFA, आफ्टर कम्प्लिटेड द CFA, यू कॅन वर्क ॲज अ पोर्टफोलिओ मॅनेजर इन द शेअर मार्केट. मोतीलाल ओसवाल, तुम्ही कंपनीचं नाव ऐकलं असेल, लिडिंग कंपनी आहे. तुम्हाला तिकडे जॉब मिळणार, महिन्याचा पॅकेज 1.25 लाख 1.5 लाख आहे. रिसर्च अनालिस्ट, तुम्ही रिसर्च पण करू शकता. चीफ एक्झिक्युटिव्ह, मी मगाशी बोललो ना CEO वगैरे, यस यू कॅन. कन्सल्टंट, कॉर्पोरेट फायनान्शियल अनालिसिस, फायनान्शियल ऍडवायझर, रिलेशनशिप मॅनेजर, सेल्स, मार्केटिंग, रिस्क मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट बँकिंग अनालिसिस, मॅनेजर ऑफ मॅनेजर, अकाउंटंट, स्ट्रॅटेजिक, परफॉर्मन्स, प्रायव्हेट बँकर. खूप पोस्ट आहेत बाळांनो CFA मध्ये. देन MBA. आता MBA म्हणजे काय? तर MBA म्हणजे मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस जर डेव्हलप करायचा असेल तर MBA करा. सर MBA साठी या सगळ्या एक्झाम आहेत, एंट्रन्स एक्झाम. MBA कंपल्सरी आफ्टर ग्रॅज्युएशन. BSc झालेला पण MBA करू शकतो, BCom झालेला पण करू शकतो, ग्रॅज्युएशन कोणतंही झालेलं असेल ही कॅन डू द MBA. पण MBA साठी ह्या एक्झाम आहेत ज्या CA साठी नाही, CMA साठी नाही, कोणासाठी नाही, MBA साठी. हा MBA थोडं कॉस्टली आहे. सब्जेक्ट, कोणत्या सब्जेक्ट मध्ये मी MBA करू शकतो? मार्केटिंग, इंटरनॅशनल फायनान्स, इंटरनॅशनल बिझनेस, एंटरप्रेन्योरशिप, फायनान्स,
कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही MBA करू शकता. मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन MBA. The MBA degree originated in United States in the late 19th century when the country's industrialization and companies sought scientific approach to the management. The core course in the MBA program cover the various area of business. म्हणजे जुनं MBA तर खूप काही वेगळं होतं. अकाउंटिंग कव्हर होतं, फायनान्स पण कव्हर करतं, मार्केटिंग पण कव्हर करतं, ह्युमन रिसोर्सेस सुद्धा कव्हर करतं, ऑपरेशन मॅनेजमेंट इन मॅनर मोस्ट रिलेव्हंट मॅनेजमेंट अनालिसिस and most program also included elective course. Why get an MBA degree? The main reason to attend the school is to increase the knowledge. See, मी MBA केल्यामुळे काय मिळतं मला शॉर्टकट टेक्निक मिळतात. How to improve the business, how to increase the business, and advance career for betterment. In most cases, the MBA degree is required for executive and senior management position. तुम्हाला जर वरच्या लेवलला काम करायचंय ना, तर MBA ची डिग्री पाहिजे. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं 2 डिग्री आपल्याकडे पाहिजे आणि त्याच्यामध्ये MBA ची भर असेल तर व्हेरी गुड. People who hold an MBA degree will find that there are many different type of employment opportunity that are available to them. Branches is MBA. मी फायनान्स मध्ये MBA करू शकतो, मार्केटिंग मध्ये MBA करू शकतो, एंटरप्रेन्योरशिप मध्ये, अकाउंटिंग, मॅनेजमेंट, रिअल इस्टेट, नॉन प्रॉफिट, हेल्थ केअर, ह्युमन सर्व्हिस मॅनेजमेंट, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रिटेल, एअरपोर्ट मॅनेजमेंट. म्हणजे कुठे नाही राहिलंय, सगळीकडे MBA झालंय. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पण आहे, एंटरप्रेन्योरशिप, लॉजिस्टिक्स, सप्लाय चेन मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, टुरिझम, ऑपरेशन मॅनेजमेंट, फॅशन, फॉरेन ट्रेड, इंटरनॅशनल बिझनेस, प्रत्येक फार्मास्युटिकल, शिपिंग, लॉजिस्टिक मॅनेजमेंट, प्रत्येक गोष्टीचं MBA. बेस्ट कॉलेज कोणते MBA साठी? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर फॉरेन ट्रेड IIFT, IIIEM, IMI, आपलं इकडचं NM कॉलेज, सेंट झेवियर कॉलेज, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, श्री कॉलेज ऑफ कॉमर्स, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी. दीज आर द बेस्ट कॉलेज फॉर MBA. हे सगळे इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट आहेत. IMI, बनारस हिंदू, हे सगळे त्यांचे ट्रेडमार्क दिलेले आहेत. हे मी स्किप करतोय. जॉब ऑप्शन काय MBA झाल्यावर? सर मी जर MBA झालो ना तर CEO, CMD, CO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मॅनेजिंग डायरेक्टर, प्रोजेक्ट मॅनेजर, HR मॅनेजर, क्वालिटी, टेस्टिंग मॅनेजमेंट, IT मॅनेजर, फायनान्शियल मॅनेजर, ह्या सगळ्या पोस्ट आहेत MBAच्या. सो हा सगळा प्रोफेशनल पार्ट होता. सर मला ना कुठेतरी मला ना कॉमर्स करू नये ना, फक्त मला बँकेमध्ये नोकरी करायची हो. मग बँकेमध्ये नोकरी करायची आहे, ठीक आहे, E.Com करायचं. बँक ही इज अ सेफ्टी जॉब. Bank are institutions that take care of the money of individual and corporate. Bank pay interest on the deposited money, provide a loan to the people. आपल्याला माहिती आहे बँक म्हणजे काय. तर मग बँकेमध्ये नोकरी कशी करायची? एकूण 4 प्रकारच्या बँक आहेत. कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक, स्पेशल बँक, सेंट्रल बँक, that is called as RBI. Nature of work. There are various different level at which a person can join the bank, namely clerk, grade 1 officer, grade 2 officer and manager. सर बँकेमध्ये आता जॉब करायचा असेल तर बाळांनो ह्या 2 एक्झाम द्याव्या लागतात. एक IBPS आणि एक PO. IBPS ही एक ऑर्गनायझेशन आहे जी एक्झाम कंडक्ट करते आणि इफ यू पास दिस एक्झाम आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्हाला बँकेमध्ये एंट्री मिळणार. पण ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते. पोझिशन इन द बँक, फायनान्शियल अनालिसिस, बँक टेलर, लोन फायनान्सर, फायनान्शियल मॅनेजर, जनरल मॅनेजर, ॲडिशनल जनरल मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर, क्लर्क, ग्रेड 1 ऑफिसर, ग्रेड 2 ऑफिसर अँड मॅनेजर. These are the posts in the bank. Selection procedure for RBI. RBI ची पण भरती असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ह्या सगळ्या पोस्ट आहेत.
क्लेरिकल, ग्रेड 1 ऑफिसर, ग्रेड 2 ऑफिसर. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. त्यानंतर करिअर इन इन्शुरन्स. आपल्याला एखाद्या इन्शुरन्स कंपनीमध्ये जर नोकरी करायची असेल तर एकूण भारतामध्ये 2 गव्हर्नमेंटच्या इन्शुरन्स कंपनी आहेत. एक LIC, तुम्ही नाव ऐकले असेल, आणि एक GIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन. BCom झाल्यानंतर यांच्या एक्झामचे फॉर्म येतात, ते फॉर्म भरायचे आणि ह्या कंपन्यांमध्ये तुम्ही जॉब करू शकता. प्रायव्हेट कंपन्या सुद्धा आहेत इन्शुरन्सच्या. LIC, न्यू इंडिया इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, युनायटेड इन्शुरन्स, इंडिया इन्शुरन्स, हे सगळ्या गव्हर्नमेंटच्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. प्रायव्हेट सेक्टर बजाज अलायन्स, HDFC, ICICI, रिलायन्स, कोटक महिंद्रा, अपोलो, या सगळ्या प्रायव्हेट आहेत. टाइप ऑफ इन्शुरन्स, दॅट नथिंग पार्ट. करिअर इन फायनान्स. आता हा लास्ट पार्ट एक राहिला, करिअर इन फायनान्स. So financial operation and service offer a variety of opportunity to specialize in finance. MBA त्यातलाच प्रकार आहे जो मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे मला करिअर फक्त फायनान्स मध्ये करायचं असेल तर मी MBA फायनान्स करू शकतो. And when I completed MBA finance, the financial planning, decision, corporate finance, project finance and investment analysis. Specialized area of study: merchant banking, equity analysis, portfolio management, issue management, treasury management, international finance, retail banking. See, मी फक्त नाव वाचून दाखवते, कारण कसं आहे, जेव्हा तुम्ही 12वी झालात आणि या फील्ड मध्ये आलात तेव्हा तुम्हाला ते अजून चांगलं कळेल. अपॉर्च्युनिटी फॉर प्रोफेशनल स्टुडंट, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोफेशनल डिग्री घेतात, हे सगळे कंपन्या ह्या तुम्हाला उचलणार. स्टेट बँक ऑफ इंडिया, सत्यम, मारुती, टाटा, इन्फोसिस, बँक ऑफ इंडिया, असेंचर, L&T, डेलॉइट, मेटलाइफ. प्लेसमेंट ह्या सगळ्या कंपन्या, IBM, ICICI, DFM, कॅपे, N नंबर ऑफ, होंडा, नेस्ले, या सगळ्या कंपन्या तुम्ही प्रोफेशनल कोर्स म्हणून पकडला घेऊ शकता. So this is the end of our session. की 11वी काल 11वी 12वीला होतो आणि आज 12वी नंतर एक प्रोफेशनल पर्यंत, म्हणजे मी असं सांगेल की खूप वास्ट होतं, तरी मी थोडंसं पटापट घेतलं, पण हे खूप वास्ट आहे, खूप करिअरला स्कोप आहे आणि ह्या सगळ्या प्रोफेशनल डिग्र्या तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला कोणाला अजून क्वेश्चन असतील तर ते मला विचारा, मी आता त्याचा आन्सर देतो. सर 5 मिनिटं घेतले तर चालतील ना? Yes sir, yes sir. Sir, can you share the PPT? Yes, I can share. Sonali asked, sir, we will give the more information about the CAT. Yes sir. Okay. सोनाली, कॅट बद्दल म्हणजे काय माहिती का? कॅट तर जेव्हा आपण चार्टर्ड होतो आणि त्यानंतर आपण गव्हर्नमेंटचा ऑडिटर म्हणून, आपल्याला गव्हर्नमेंट ऑडिटर म्हणून तुम्हाला तिथे अपॉइंट केलं जातं आणि तेव्हा ती कॅटची तुम्हाला दिली जाते. ऑडिट ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही जेव्हा एक्झाम पास होता आणि ती एक्झाम पास झाल्यानंतर ऍज अ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला ती एक पदवी दिली जाते आणि दॅट इज कॉल्ड एज अ कॅट. जस कोणाला काय अजून विचारायचं असेल तर यू कॅन आस्क मी. सर, CA फाउंडेशन, CA इंटरमिडिएट आणि आपलं फायनल हे साधारणपणे एक्झाम किती मार्कचे असतात ते थोडंसं. सीए फाउंडेशन 4 पेपर असतात. सीए फाउंडेशन 4 पेपर असतात. 400 मार्काची एक्झाम असते. सीए इंटर 8 पेपर असतात. 800 मार्काची एक्झाम असते आणि सीए फायनल 8 पेपर असतात. 800 मार्काची एक्झाम असते. सीए फाउंडेशन जसं पहिले MCQ टेस्ट होती, आता साधारणपणे रिटर्न पण आहे. आता रिटर्न मध्ये त्याचा MCQ टाइप किती मार्क्स आणि रिटर्न किती, असं काय?
हो, आता अकाउंट जो आहे तो रिटर्न मध्ये येतो. अकाउंट जो आहे तो रिटर्न मध्ये येतो. मॅथ्स हा एमसीक्यू मध्ये येतो. मॅथ्स हा एमसीक्यू मध्ये येतो आणि इकॉनॉमिक्स हे सुद्धा रिटर्न मध्ये येतात आणि लॉ हे एमसीक्यू मध्ये येतात. म्हणजे आताच्या नवीन याच्याप्रमाणे. म्हणजे म्हणजे 200 मार्क. दोन पेपर तुमचे एमसीक्यू मध्ये आहेत आणि 2 पेपर तुमचे रिटर्न मध्ये आहेत. आता एमसीक्यू मध्ये जे येतं त्याला नेगेटिव्ह मार्किंग येते. म्हणजे जर तुमचा एक ऑब्जेक्टिव्ह चुकला की तुमचे 0.25 मार्क्स कट्स होतात. त्यानंतर पासिंग एरिया जो आहे सीएच्या एक्झाम मध्ये, पासिंग एरिया जो आहे 50% पासिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 4 सब्जेक्ट आहे, 1 2 3 4. स्क्रीन सर दिसत नाहीये तुमची. वेट मला वाटतं ह्याला क्लीन करून पुन्हा हे केलं. फाउंडेशन एकूण 4 सब्जेक्ट आहेत. 100 मार्क्सचा एक सब्जेक्ट असतो. अकाउंट, लॉ, इकॉनॉमिक्स, मॅथ्स. सो 400 मार्क्सची एक्झाम असते. एव्हरी पेपर 100 मार्क्स असतात. 100 मार्क्स 100 मार्क्स 100 मार्क्स. पासिंग जो क्रायटेरिया पासिंग हा 40 आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला कोणत्याही पेपरमध्ये पास व्हायचं असेल तर 40 मार्क्स पाहिजेत. जसं आता आपल्याला 10वी 12वीला 35 मार्क्स आहेत, तर इथे 40 मार्क्स पासिंग आहेत. पण ओव्हरऑल टोटल जी आहे ही 200 झाली पाहिजे. टोटल 200 मार्क्स झाले पाहिजे. म्हणजे मला अकाउंट मध्ये 60 पडले, इथे 42 पडले, इथे 51 पडले आणि इथे 59 पडले. तर याच्यामध्ये मला 42 आहेत आणि या सगळ्यांची टोटल जर 200च्या वर जाते तर मी पास. आणि जर समजा इथे 42 आहे, 43 आहे, 45 आहे, 48 आहे, तर हे जे काही बिलो 50% आहे, जरी मी पास आहे पण माझी टोटल 200 नाहीये. सो रिझल्ट इज फेल. हा क्रायटेरिया सीए, सीएमए, सीएस तिघांनाही सेम आहे. इंटरला, इंटरमिडिएट म्हणजे सेकंड इयरला 8 सब्जेक्ट आहेत. एव्हरी सब्जेक्ट कॅरिंग 100 मार्क्स. ऍक्च्युली सर आता सब्जेक्टची नावं सांगून म्हणजे मुलांना कळणार नाहीये. हो, यू आर राईट. म्हणून मग मी ते सब्जेक्टची नावं नाही नाही, सांगितलं. हरकत नाही. अगदी बरोबर. 8 सब्जेक्ट मध्ये इंटरला 2 ग्रुप मध्ये असतात. इंटर ग्रुप 1 आणि ग्रुप 2 सेम, हे तिघांनाही सेम तसंच आहे. सीए, सीएमए आणि सीएस 8 सब्जेक्ट. ग्रुप 1 मध्ये 4 सब्जेक्ट, ग्रुप 2 मध्ये 4 सब्जेक्ट. तुम्ही एकाच वेळेला दोन्ही ग्रुप देऊ शकता किंवा ग्रुप 1 वेगळा देऊ शकता. ग्रुप 1 पास झाला की ग्रुप 2 देऊ शकता. प्रत्येक पेपर 100 मार्क्सचा. पासिंग क्रायटेरिया 40 आणि ऍग्रीगेट 50 मार्क्स. म्हणजे इथे सेम 400 पैकी 200 म्हणजे पासिंग 40 आहे, पण कमीत कमी 4ही विषयांची टोटल 200 झाली पाहिजे. ग्रुप 1, ग्रुप 2. जर एकाच वेळी तुम्ही बोथ द ग्रुप दिलात तर दोन्ही मिळून कोणत्याही सब्जेक्ट मध्ये किती असू दे 400 झाली पाहिजे. सेम फायनलला सुद्धा सीए फायनलला, सीएमए फायनलला, सीएस फायनलला 8 सब्जेक्ट असतात. 100 मार्क्स एक्झाम आहे. सेम हियर ग्रुप 1 वेगळा, ग्रुप 2 वेगळा. 4 सब्जेक्ट ग्रुप 1 मध्ये, 4 सब्जेक्ट ग्रुप 2 मध्ये. आणि टोटल 400 मार्क्सचे पेपर. पासिंग 200. ऍग्रीगेट 400 मार्क्स, पासिंग 200. हा क्रायटेरिया आपला पूर्ण सीए, सीएमए आणि सीएस ला असतो. फक्त मी सब्जेक्ट नाव का नाही टाकले सर, कारण त्यांना सब्जेक्टचं नाव माहित नसेल. फक्त एक थोडी आयडिया येईल
कारण अजून Yes. 11वी 12वीला गेले की त्यांना ते समोरून कळणारच आहे. येस येस. सर आणखी एक या ठिकाणी समजा आपण सीएची मुलं सीएचं प्रिपरेशन करतोय, ओके, आणि पॅरलल आपण बीकॉम साठी पण करत आहोत, पण इन केस समजा सीए ला खूप जास्त वेळ लागत असेल तर तुमच्या मते किती अटेम्प्ट पर्यंत पाठ बघावी किंवा काय करावं, म्हणजे नंतर तो वेळ बराच जातो मध्ये म्हणा, हा तो त्यासाठी तुमच्या मते काय तुम्ही मुलांना सूचित करा? म्हणजे आता पाहायला गेलं तर हे सगळे 10वीचेच विद्यार्थी आहेत बहुतेक, अच्छा त्यामुळे त्यांनी एवढी घाबरायची गरज नाहीये. नाही. 11वी 12वीला सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण अकाउंटवर चांगलं फोकस केलं तर इझी होईल. पण आजूबाजूला आपण अनेक वेळा ऐकत असतो की अरे सीए ची परीक्षा अवघड आहे किंवा काय, आणि जर सीए नाही झालं तर. पण मला वाटतं त्याचं पण उत्तर मिळाले स्वतः राजू सर, झिरो टू हिरो. त्यामुळे हा प्रश्न पण पाहिलं तर त्याचं काय मिनिंग राहत नाही. पण स्टील आजूबाजू जे आपल्या माइंडसेट लोकांचं आहे किंवा काय की परीक्षा अवघड नाही झालं तर काय वगैरे वगैरे, तर त्यावर तुम्ही काय तुमच्या मते मार्गदर्शन? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे ना, आपण ना त्याच लोकांबरोबर राहायचं जे पॉझिटिव्ह थिंक करतात. म्हणजे आपल्याला डिस्ट्रॅक्शन देणारे भरपूर लोक असतात की नो डाऊट. आता माझ्याकडे पण काही अशी मुलं आहेत की त्यांच्या ज्याने ते होत नाही, आणि म्हणून मी सांगताना असं सांगितलं की आपण 1 डिग्री नाही घ्यायची, आपण 2 डिग्रीज घ्यायचे. म्हणजे उद्या जर सीए नाही झालं तर मी बाबा सीएमए आणि सीएस करू शकतो. आणि मॅक्झिमम ते कितीपर्यंत करावं, तर असं आपण ट्राय करत राहिलं तर कमीत कमी 5 वेळा तरी एक्झाम द्यावी. म्हणजे 5व्या वेळी तरी तो क्लिअर होऊ शकतो. मग लिव्ह अप नका करू. म्हणजे मी असं सांगतो, लिव्ह अप करू नका. कारण मी इंटरला असताना मला 4 याच्यामध्ये मी पास झालो इंटर, आणि फायनल 3ऱ्या याच्यामध्ये झालो. तर जेव्हा आपण इंटरला थोडा वेळ लागतो, तर वेळ लागतो याचा अर्थ असं नाही की आपलं कुठेतरी चुकतंय. तर कुठेतरी आपण प्रेझेंट करायला चुकतोय. आणि जेव्हा आपण पुन्हा ती एक्झाम देतो, जसं आपण बोलतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तर तेव्हा आपला इंटरचा बेस चांगला होतो आणि ज्याचा बेनिफिट आपल्याला फायनलला होतो, आणि फायनल आपण क्लिअर लवकर होऊ शकतो. आणि मेन टाइम जर तिथे सीए होत नसेल तर बाजूला दुसरा ऑप्शन सीएमए आहे, किंवा बाजूला दुसरा ऑप्शन सीएफए पण आहे. अलॉंग विथ दॅट आपण सीएमए आणि सीएफए करू शकतो. आणि त्याच्यामध्ये ते एकदा एक तरी प्रोफेशन मिळालं की आपण आपलं करिअर स्विंग मध्ये घेऊन जाऊ शकतो. पण कमीत कमी 5 अटेम्प्ट तरी द्यावे. बर. म्हणजे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण व्यवस्थित कॉन्ट्रॅक्ट असू तर फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्ट मध्ये आपण क्रॅक करायला हरकत नाहीये. तरी एक्झॅक्टली. काही जर गडबड असेल तर 4-5 अटेम्प्ट पर्यंत वी कॅन ट्राय. साइड बाय साइड आपली दुसरी पण प्रोफेशनल डिग्री त्या ठिकाणी असावी जी आपल्याला बॅकिंग. एक्झॅक्टली. म्हणजे हे नाही तर दुसरं काही. येस. मी तर आणि अजून एक महत्वाचं, जसं आता बरेच स्पेशली सायन्सचं विद्यार्थी म्हटलं की तो आपण पाहिलं तर ते आपल्या माइंडसेट लोकांचा आहे त्यानुसार सायन्स म्हणजे खूप अभ्यास करावा लागतो किंवा ती मुलं व्यवस्थित असतात. पण कॉमर्सचा विद्यार्थी अनेक वेळा असे होतं की 11वीला तितकंसं लक्ष देत नाहीत मुलं. 10वी पर्यंत प्रचंड फोकस ओरिएंटेड असतात, पण 11वीला पाहिलं तर थोडंफार अरे 11वी आहे ना, ठीक आहे 12वीला पाहू किंवा काय. पण आता हे तुम्ही जी इतकी इन डिटेल सगळी इनडेप्थ प्रत्येक करिअर बद्दल जी इन्फो सांगितली, त्या प्रत्येक करिअर साठी 11वी आणि 12वी किती महत्वाचं आहे किंवा त्याबद्दल तुम्ही मुलांना काय सांगता? मी कालही मुलांना सांगितलेलं, मी आजही सांगितलेलं, 11वी बेस आहे. 11वीला तुम्ही जेवढं लक्ष द्याल, जेवढं मजबूत द्याल, पहिलं म्हणजे क्लास लावायचाच आहे, हे 100% खरं. आणि 11वीला तेवढ्या पॉइंट ऑफ व्ह्यू अकाउंटला असं होल्ड ठेवायचं आहे की तुम्ही एक्सपर्ट, आपण बोलतो ना हा मास्टर आहे, हा बाप आहे, क्रिकेटचा बाप सचिन तेंडुलकर, तुम्हाला एक्सपर्ट बनायचं अकाउंट मध्ये. आणि 11वी 12वी जर तुमचा चांगला होत असेल तर तुमचा सीएचा प्रवास खूप चांगला असणार. मी मगाशी बोललो की 14 तास, मी तर बोलतो म्हणजे जेवढा त्यांना अभ्यासाला वेळ लागत नाही ना डॉक्टर इंजिनियरला, सीए ला कमीत कमी 14 तास आणि मॅक्झिमम 18-16 तास अभ्यास लागतो. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 14 तास अभ्यास करायचाच आहे. आणि मेक द हॅबिट्स 14 आवर्स काम म्हणजे अभ्यास करायची. कारण जेव्हा तुम्ही 14 आवर्स अभ्यास करणार तेव्हा तुम्ही चार्टर्ड होणार.
येस येस. म्हणजे सोपं असं काहीच नाही. नाही नाही. सोपं ते करणं, सोपं करायचंय का अवघड करायचंय, इट्स अल्टिमेटली डिपेंड्स ऑन अस. ते संपूर्णपणे आपल्यावर आहे. एक्झॅक्टली. सो थँक्यू व्हेरी मच सर. मला वाटतं विद्यार्थ्यांना जर कुणाला काही डाऊट असतील तर विचारू शकता. मीनवाईल शैलेश सर तुमचे पण जर काही असतील सो यू कॅन ऑल्सो आस्क. अदरवाइज वी मे गो फॉर द कन्क्लुजन बिकॉज ऑलमोस्ट इट्स 6:30. 6:30 आपला वेळ आहे. कुणाला काही डाऊट? ओके, मी 2 मिनिटं घेतो आणि त्यानंतर सोनाली येडगू. ओके सर, सोनाली येडगेचा एक प्रश्न आलाय. विल यू गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट कॅट CAG? हा हा. ऍक्च्युली ती जी डिग्री आहे ना सर, त्याची जी डिग्री आहे कॅट, बेसिकली ही आहे ना आपल्या जे गव्हर्नमेंट मध्ये आपण हे करतो ना ऑडिटर, ही त्याच्याबद्दलची डिग्री आहे. बर. आणि म्हणजे मी मगाशी पण बोलताना बोललेलो होतो, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल त्याला असं बोलतो. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट असतात तिथे तुम्हाला ऑडिटरचं म्हणून काम करायला तिथे एंट्री मिळते. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटची एक्झाम पास व्हावी लागते ऑडिटरची, आणि आफ्टर पासिंग दिस एक्झाम म्हणजे दॅट इज कॉल्ड एज अ गव्हर्नमेंट ऑडिटर. हा, मग ती गव्हर्नमेंटची रिसर्च प्रमाणे जशी एक्झाम असते ती एक्झाम पास झाल्यानंतर मग तुम्हाला त्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये ऍज अ कॅग म्हणून तुम्हाला पदवी मिळते किंवा ती पोस्ट मिळते. कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल असं त्याचं नाव आहे. आणि त्याच्यासाठी तुमचं BCom पण चालतं, CA पण केलेलं असेल ते पण चालतं. म्हणजे जनरली सगळीकडे CAच लागतात नॉर्मली गव्हर्नमेंटच्या ऑडिटमध्ये काम करायला. मी एकदा ट्राय केलेलं होतं मी जेव्हा CA झालेलो. आणि आपण कसं तेव्हा पहिलं म्हणजे आपण गव्हर्नमेंट जॉब असं नेहमी बघायचो. मग मी CA झाल्यानंतर त्याला ट्राय केलेलं एकदा, पण ती खूपच डिफिकल्ट होती ती पण एक्झाम. मग त्यामुळे मी एकदा ट्राय केलं आणि सारस्वत मध्ये मिळालं, मग दॅन आय लिव्ह इट, मग तो विचार केला. पण ती बोलते ते बरोबर आहे सोनाली, कॅग हे खूप चांगला कन्सेप्ट आहे. आणि एकदा का तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री आलात की तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये BMC ऑफिस मध्ये किंवा इकडे तिकडे तुम्ही ऍज अ ऑडिटर म्हणून तुम्ही तिथे वर्क करू शकता सर. ओके ओके ओके, डन. सो 6:30 झाले जवळजवळ. मला वाटतं 5 to 6:30 इज व्हॉट अवर टाइम. फायनली मी पुन्हा एकदा संपूर्ण ज्ञान मंदिर फॅमिलीकडून राज सरांचं, राज ऍक्च्युली राजू नाव हे मला आता माहित पडलं. आम्ही एकमेकांना मी फ्रेंड सर्कल मध्ये त्यांना राजच म्हणायचो, राज राज राज. तो सर खरंच मला वाटतं आमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना जस्ट फाउंडेशन कुठेतरी सुरू होतंय किंवा त्यांचा बेस कुठेतरी सुरू होतोय. आणि बेस सुरू होताना संपूर्णपणे बिल्डिंगचं ठिकाणी चित्र आपण त्या दाखवलंय. मला वाटतं नक्कीच ती बिल्डिंग उभं करायला प्रत्येकाला खूप मजा येईल, खूप आनंद येईल. इतक्या जबरदस्त पद्धतीने तुम्ही ईच अँड एव्हरीथिंग इन द कॉमर्स गेले 2 दिवस सिम्प्लिफाईंग कॉमर्स हा जो आपण टॉपिक हे घेतला होता. करिअर गायडन्स म्हटलं की मग ते फक्त वरवर मार्गदर्शन करणे हे कुठेतरी आम्हाला योग्य वाटत नाही. आणि त्या अनुषंगाने सायन्सवर आधारित आपण 3 करिअर गायडन्सचे सेमिनार ऑलरेडी घेतले. या आठवड्याला कॉमर्सवर आधारित ऑलरेडी 2 सेशन घेतले. सरांनी इन डेप्थ सगळी माहिती सांगितलेली आहे. कॉमर्समध्ये कोणते करिअर्स आहेत. इन शॉर्ट सांगायचं ठरलं तर सरांच्या मते आजूबाजूला जे दिसतंय ते सगळं कॉमर्सच आहे, जे आपण सकाळपासून अगदी सायंकाळपर्यंत. सो प्रत्येक विद्यार्थ्याने ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा. प्रोफेशनल कोर्सेस कोणते आहेत, रेग्युलर कोर्सेस कोणते आहेत, आणि बाकी सिव्हिल एक्झाम्सच्या बाबतीत पण आपण कशा प्रकारे जाऊ शकतो. स्पेशली म्हणजे ज्या भारतामधल्या जवळजवळ 18 ते 20 शेड्यूल बँक आहेत त्या बँकांनी मिळून साधारणपणे त्यांच्या एक वेगळ्या एक्झाम घेतात IBPS अंडर. सो आता तुम्ही जे ओव्हरऑल पाहिलं ही सगळी काय होती, एक ओव्हरव्ह्यू होता. कळालं का? म्हणजे आपण म्हणतो ना की फक्त तुम्हाला एक काय दिलं, एक ग्लान्स दिला, एक ओव्हरव्ह्यू दिला. ह्या प्रत्येकाच्या डिटेलमध्ये आपण जेवढी माहिती मिळवू तेवढं साधारणपणे आपल्याला येणाऱ्या काळासाठी ती क्लिअरिटी असेल. सो इथेच थांबू नका. तुमच्या लाईफ मध्ये जर एखादा मॅजिकल मोमेंट या ठिकाणी जर तुम्हाला मिळाला असेल सो ग्रॅब इट आणि त्यावर अधिकाधिक काय करा, रिसर्च करा. करिअर म्हणजे ही फक्त 10वी मधून 11वी मध्ये येण्यापुरती निवडण्याची प्रोसिजर नाहीये. करिअर म्हणजे पुढल्या 70 ते 80 वर्षाचा प्रवास आहे.
करिअर म्हणजे एक शोध स्वतःचा आहे. त्यामुळे तुम्हाला जे आवडतं, सायन्स मधून जायचंय, आर्ट्स मधून जायचंय, कॉमर्स मधून जायचंय, इट्स अप टू यू. ते तुम्हाला डिसाईड करायचंय. पण एकदा उतरल्यानंतर त्या प्रवासामध्ये चालण्याची मात्र आपल्याला मज्जा घेता आली पाहिजे. मजा जर कोणत्या गोष्टीची येत असेल ना बाळांनो, तर मग किती वेळा साधारणपणे आपण पडो किंवा मग किती वेळा पुढे जाऊ, काही फरक पडत नाही. सो पुन्हा एकदा मी या ठिकाणी राजू सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी इतक्या कमी वेळामध्ये हा संपूर्ण सेशन डिझाईन केला आणि आपल्यासाठी त्या ठिकाणी तो सेशन घेतला. सो थँक्यू व्हेरी मच सर अँड हँड ओव्हर टू शैलेश सर. ओके, थँक्यू व्हेरी मच सर, थँक्स अ लॉट. आज संपूर्ण जो 1 ते 1.5 तासाचा जो वेळ होता, बाळांनो, आजपर्यंत कॉमर्स म्हणजे काय, जसं तुम्ही सुरुवात केली होती की कॉमर्स म्हणजे केवळ बँकिंग वगैरे अशा काही गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये होत्या, परंतु या जगाचा संपूर्ण पसारा या कॉमर्स मध्ये आहे आणि तो संपूर्णपणे या 2 दिवसाच्या सेशन मध्ये सरांनी खूप छान पद्धतीने तुमच्या समोर मांडलाय. आणि काल आपण काही बेसिक गोष्टी माहित करून घेतल्या आणि आज एखादी घर ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळेस त्या बिल्डिंग मध्ये प्रवेश करतो. 1 RK कोणता आहे, 1 BHK कोणता आहे, 2 BHK कोणता, 3 BHK कोणता, त्यांची प्राइस काय, त्याच्या फॅसिलिटीज काय, तिथे कसं तुम्हाला काय काय सोयी सुविधा मिळणार, अशा पद्धतीनं प्रत्येक कॉमर्स मधली प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन केली गेली की तुम्हाला इथे गेल्यानंतर काय आहे, तिथे काय करावं लागेल, तिथे तुम्हाला किती वेळ खर्च होतोय, तुम्हाला पैसे किती खर्च होत आहेत, तुमचं त्या ठिकाणी मेहनत किती कामी येणार, या प्रत्येक गोष्टी एकदम व्यवस्थित आज या ठिकाणी तुम्हाला कळाल्यात. आणि जे कॉमर्सला म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं आताची 10वी चालू आहे त्या विद्यार्थ्यांसमोर एक एक सुंदर असं चित्र समोर उभं राहिलंय. त्यांना कळेल की आपण या क्षेत्रामध्ये जाऊन सुद्धा किती जबरदस्त करिअर करू शकतो. भले मला 10वीला 90% मिळो नाही तर 100% मिळो, परंतु माझं जर उद्दिष्ट असेल की मला हे काम करायचंय तर आपण ते इझिली करू शकतो. कारण सरांनी शून्यातून इथपर्यंत जो प्रवास केला तो ते जर करू शकतात तर तोच प्रवास आपण का नाही करू शकत, हे प्रत्येकाच्या मनामध्ये आता एक चित्र उभं राहिलंय सर. आणि त्या दृष्टीने तुम्ही सांगितलेला प्रत्येक मार्ग आमचे विद्यार्थी या ठिकाणी अवलंबतील अशी मी माझ्या विद्यार्थ्यांतर्फे या ठिकाणी ग्वाही देतोय. आणि जरी या विद्यार्थ्यांना भविष्यात असे कुठे काही शंका असेल, काही प्रश्न असतील किंवा जेव्हा तुमच्या मार्गदर्शनाची गरज असेल तेव्हा नक्कीच आम्ही तुम्हाला आवाज देऊ आणि तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन कराल हीच अपेक्षा. तो पुन्हा एकदा या ठिकाणी तुमचे खरंच मनापासून आभार मानावे तितके कमी आहेत. कारण हा एवढा मोठा जो पसारा आहे हा केवळ 2 दिवसात मांडणं शक्य नाहीये. तरी पण तुमचं जे नॉलेज होतं आम्ही त्या पीपीटी मध्ये पाहत होतो, खूप साऱ्या स्लाइड्स तुमच्याकडे आहेत सांगण्यासारख्या, परंतु वेळेअभावी जे मुलांना गरजेचं आहे, मोजकच आहे, ते तुम्ही एकदम अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी मांडलं. त्याबद्दल खरोखर मनापासून तुमचे आभार मानतो. आणि सर्व विद्यार्थ्यांतर्फे, ज्ञान मंदिर परिवारातर्फे आपण सर्वांनी एकदा सरांना हात जोडून थँक्यू बोलूया की खरोखर आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही जबरदस्त त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचं काम केलंय, त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन व्हॅल्यू ऍड केलेत. सो थँक्यू व्हेरी मच सर. केवळ सरांनी करिअर मार्गदर्शनच नाही केलं तर बाळांनो आपल्याला मोटिवेट सुद्धा केलंय. कारण त्यांचा जो प्रवास होता खरोखर आपल्यासारखा सहजासहजी सगळ्या गोष्टी मिळत नव्हत्या, तरी सुद्धा त्यांनी तो प्रवास तो त्यांचं ध्येय गाठलं होतं. म्हणजे आपल्यासाठी एक मोटिवेशनल म्हणून एक व्यक्तिमत्व आपल्या समोर ते आहेत. आणि फायनली तुम्ही सर्व विद्यार्थी गेल्या 1 ते 1.5 तास तुम्ही आणि कालचं सेशन आजचं सेशन अतिशय छान पद्धतीने ऐकलं. जे 12वीचे विद्यार्थी होते, 11वीचे विद्यार्थी जे आता कॉमर्स आहेत विद्यार्थी, ते फार मनापासून ऐकत होते, काही गोष्टी नोट करत होते. बाळांनो खरोखर तुम्हाला याचा जबरदस्त फायदा होईलच. तुमच्या एक्सप्रेशन्स किंवा या तुमची बॉडी लँग्वेज सांगते की तुम्हाला आजचा सेशन व्यवस्थित कळालाय. तुमच्या मनातले जे काही डाऊट्स होते ते बरेचसे क्लिअर झालेत. आणि तरीही अद्याप काही असेल, आता तुम्हाला बोलायला भीती वाटत असेल तर तुम्ही नंतर आमच्याशी संपर्क करू शकता. आम्ही नक्कीच तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा 100% प्रयत्न करू. सो थँक्यू व्हेरी मच स्टुडंट. तुम्ही खूप छान या ठिकाणी वेळ दिला. तुमच्या पालकांचं मनापासून आभार मानतो. काही पालक अजूनही या ठिकाणी जॉईन आहेत विद्यार्थ्यांसोबत. सो पालक तुमचे सुद्धा मनापासून आभार. खरोखर तुम्ही मुलांसाठी हा जो वेळ इन्व्हेस्ट करताय, मुलांसाठी हा वेळ जो इन्व्हेस्ट करताय तो त्याचं तुम्हाला बेनिफिट फार लवकर मिळणार आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे 21 वर्षामध्ये, 22 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये आपली मुलं सेटल होऊ शकतात. आणि हे चित्र आपल्यासाठी नवीन असेल कारण आपला तो काळ आणि आत्ताचा मुलांचा काळ फार वेगळा आहे. सो ऑल द बेस्ट स्टुडंट, खूप छान. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आजचं सेशन व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपली संपूर्ण टेक्निकल टीम पडद्याच्या मागे सर काम करत असते आणि अतिशय जबरदस्त या ठिकाणी ही मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते. ही केवळ त्यांचं योगदान आहे. संपूर्ण ज्ञान मंदिर टीमची जी टेक्निकल टीम आहे त्या टेक्निकल टीमचे मनापासून आभार. त्याचबरोबर संपूर्ण आमची
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि फायनली ही जी संधी म्हणजेच काही वर्षांपूर्वी आपल्या इथे काही करिअर गायडन्सचे सेमिनार व्हायचे, परंतु वेळेअभावी ते खूप म्हणजे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचो. परंतु सध्या मुलांची गरज लक्षात घेता प्रत्येक सेशन सेपरेटली आणि व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितला जातोय. मग त्यासाठी आपला वेळ खर्च होतोय, आपले पैसे खर्च होत आहेत, ते तमा न बाळगता विद्यार्थ्यांसाठी सतत असे काहीतरी उपक्रम राबवणारे आपले सर्वांचे लाडके संचालक सन्मान्य प्रदीप सर यांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल ते मनापासून आभार मानूया. आणि फायनली आपण या आजच्या सेशन मध्ये थांबूया, परंतु आपला हा प्रवास काही थांबणार नाही, आपली ही शिक्षणाची जी ज्ञानगंगा आहे ती काही थांबणार नाही. सो बाळांनो, उद्या सुद्धा तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी सेट करतोय, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय, पण आम्ही फक्त मार्गदर्शक आहोत बाळांनो. आम्ही फक्त तुम्हाला दिशादर्शक, आम्ही तो दीपस्तंभ तुम्हाला तो फिरवतोय, पण एक्झॅक्टली तुम्हाला कुठे जायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. तर उद्या गोल सेटिंग वर आधारित आपलं एक वेबिनार होणार आहे. गोल सेटिंग, आपला गोल कसा सेट करायचा. बरेचसे विद्यार्थी 10वी-12वीच्या रिझल्ट वरती वेट करत असतात. 10वीचा रिझल्ट लागेल मग मी काहीतरी ठरवेन, ओके, असे बरेच जण विद्यार्थी असतात. पण उपासना, यावर्षी सगळा गोंधळ झाला, 10वीचा रिझल्टच लागला नाही, मला पर्सेंटेजचं ते कार्डच मिळालं नाही, तर मग मी कुठे जाऊ, अशी संभ्रम अवस्था प्रत्येकाच्या मनात असेल. आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात नक्कीच नसेल, कारण तुम्ही 5वी पासून 6वी पासून करिअर मार्गदर्शनाचे सेमिनार ऐकताय, त्यामुळे तुमचं उद्दिष्ट फिक्स आहे. आणि सांगायला आवडेल मला की सध्या आमचे स्पोकन इंग्लिशचे कोर्स चालू आहे, त्यामध्ये इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना एक टॉपिक दिला होता की तुम्हाला तुमच्या करिअर विषयी इंग्लिश मध्ये बोलायचं आहे. तर त्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांचे जे करिअर बद्दल जे विचार होते ते ऐकून जबरदस्त वाटलं. सर, मला सांगायला खूप छान वाटेल, तुम्हाला 2 मिनिटं तुमची घेतो, परंतु आपले विद्यार्थी जे होते ते 15 विद्यार्थी त्या ठिकाणी, त्यांनी कुणी असं पैशाच्या बाबतीतलं करिअर निवडलं नव्हतं की मला माझ्या घरासमोर गाडी लागेल, माझ्या घरासमोर बंगला लागेल, असे कोणाचेही करिअर नव्हते. सो ऑनेस्टली त्यांच्या आतून जो आवाज येत होता की मला हे करायचंय, मला ते करायचंय, ते ऐकून फार छान वाटलेलं मला त्या दिवशी. तो अशा प्रकारे हे आपले विद्यार्थी आहेत. आणि बाळांनो, उद्या गोल सेटिंग वर आधारित एक सेमिनार आहे, तो त्या सेमिनार साठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहा. आणि या सेमिनार फक्त तुमच्यासाठी नाही, तर तो तुमचे आई वडील त्या ठिकाणी असू देत, कारण वयाच्या 65व्या वर्षी पण कोण कुठे काय बिझनेस करेल आणि नाव देशामध्ये काढेल सांगता येत नाही. त्यामुळे वयाची अट नाहीये गोल गोल अचीव्ह करण्यासाठी. त्यामुळे तुमचे मित्र असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या अजून तुमचे जे व्हॉट्सअपचे ग्रुप्स वगैरे असतील, त्याच्यावरती एक मेसेज आम्ही पाठवून ते स्प्रेड करा, त्यांनाही कळू दे आणि ते त्यांना सुद्धा उद्या जॉईन करायला या ठिकाणी सांगा. तुमचे आई वडील सुद्धा तुमच्या सोबत असू दे. सो थँक्यू व्हेरी मच. फायनली तुम्ही सर्वांनी खरोखर 1-1.5 तास स्वतःसाठी काहीतरी शिकण्यासाठी इन्व्हेस्ट केलाय. सो हे याचं फळ तुम्हाला नक्कीच लवकर मिळेल, अशी आपण सर्व आमच्यातर्फे, आमच्या टीम तर्फे तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. आणि शेवटी पुन्हा एकदा मी राजू सरांचे खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि फायनली आपण या ठिकाणी थांबूया. भेटू उद्याच्या एका जबरदस्त दिवसामध्ये नवीन गोष्टी शिकण्यासाठी. ओके सर. उद्याचा ऍक्च्युली वेळ हॅलो, उद्याचा वेळ, सेमिनारचा वेळ. ओके ओके. उद्या सेमिनार बाळांनो सायंकाळी बरोबर 6:45, म्हणजे 7 ते 8, फक्त एकच तास आहे, पण बिलीव्ह मी तो 1 तास जबरदस्त असेल तुमचा. तो प्लीज सरांनी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही, तुमचे पालक, तुमचे मित्र, तुमचे रिलेटिव्ह, ह्या भारतामधले जेवढे पण लोक आहेत तुमच्या ओळखीचे, सगळ्यांपर्यंत स्प्रेड करा तो मेसेज. कळालं का? आपल्या मीटिंगची आयडी जवळजवळ 500 लोक त्या ठिकाणी येऊ शकतात. 1 तास संध्याकाळचा उद्याचा कमालीचा असेल. काय माहिती, जर सरांनी आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपला गोल कधीच कळेल किंवा आपल्याला आपला स्वत्वाची जाणीव कधी होईल, तो क्षण आपल्यासाठी महत्वाचा आहे. कुणाला ती 18व्या वर्षी होईल, कुणाला 11व्या वर्षी, कुणाला ती 60व्या वर्षी. सो प्लीज उद्याचं सेमिनार प्रत्येकाने मन लावून ऐका, विथ पेरेंट, आणि सगळ्यांना याच्यामध्ये सहभागी. ओके. अँड फायनली थँक्यू शैलेश सर, अगदी इतकं छान पद्धतीने पूर्ण हा सेमिनार त्या ठिकाणी होस्ट, स्टार्ट टू एंड इतकं छान पद्धतीने होस्ट केल्याबद्दल. अँड इज ऑलवेज देअर, ते त्यांच्या शैलीमध्ये प्रत्येक गोष्ट अगदी सक्सेसच करत असतात. सो रिअली थँक्स टू यू ॲज वेल. आणि येस, काही असेल तर फिनिश करा, अदरवाइज वी मे एंड द मीटिंग. ओके ओके. तो बाळांनो, तुम्हाला सर्वांना सूचना कळाली असेल तर तुम्हाला ग्रुपवरती तो मेसेज येईल, तो मेसेज सर्वांना पाठवा आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी जॉईन करायला सांगा. सो बाय बाय, टेक केअर, घरी राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. ओके, बाय बाय.